हम्म. अं, Is it visible, madam? Yes, ma'am. Yeah. Please start. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी प्राध्यापिका नीता महेश इंगोले, सहाय्यक प्राध्यापिका सरस्वती महिला महाविद्यालय सावनेर. आज माझ्या सेमिनारचा विषय आहे लॉ ऑफ डिमांड, मागणीचा नियम. मागणीचा नियम समजून घेण्यापूर्वी आपल्याला प्रथम मागणीची संकल्पना थोडक्यात समजून देते. तर मागणी म्हणजे काय? आपण दुकानात गेलो आणि वस्तू खरेदी केली म्हणजे मागणी केली. परंतु ही मागणी निर्माण होण्याकरिता काही घटक आवश्यक असतात. जोपर्यंत हे घटक किंवा ती परिस्थिती एक होत नाही तोपर्यंत मागणी होऊ शकत नाही. कोणते घटक आहेत मॅम? नेक्स्ट स्लाइड. कोणते घटक आहेत ते? तर बघा, सर्वप्रथम आहे डिझायर. डिझायर म्हणजे आपली इच्छा. एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी आपली त्या वस्तूविषयी इच्छा असायला हवी, तेव्हाच पुढची स्टेप म्हणजे मागणी निर्माण होऊ शकते. त्यानंतर दुसरं आहे ॲबिलिटी टू बाय, म्हणजे ती वस्तू खरेदी करण्याची क्षमता, जी क्षमता आपल्याला पैशाने मिळत असते. म्हणजेच इच्छेसोबत आपल्याकडे पैसा असायला हवा ती वस्तू विकत घेण्याकरिता. इच्छा आहे परंतु पैसा नाही, त्याला आपण मागणी म्हणणार नाही. मग आता डिझायर आहे, ॲबिलिटी टू बाय आहे, म्हणजे इच्छाही आहे वस्तू विकत घ्यायची आणि पैसाही आहे, परंतु प्रत्येक वेळी तो पैसा खर्च करायची तयारीही असायला पाहिजे. म्हणजेच आपला तिसरा जो पॉइंट आहे विलिंगनेस टू बाय, पैसा खर्च करायची इच्छा. म्हणजे डिझायर जी आहे ती डिझायर एवढी स्ट्रॉंग हवी की आपण जवळ असलेला पैसा खर्च करू शकू. अन्यथा पैसा आहे, इच्छा आहे, परंतु तो पैसा खर्च करायची तयारी नसेल तर आपण मागणी म्हणू शकणार नाही. तर अशा पद्धतीने मागणी निर्माण होण्याकरिता ही परिस्थिती म्हणजे डिझायर, ॲबिलिटी टू बाय आणि विलिंगनेस ही एक होणे आवश्यक आहे. तर मग आता मागणी म्हणजे काय? तर जेव्हा कोणतीही वस्तूची किंमत आणि विशिष्ट कालावधी यांच्यामध्ये उपभोक्ता त्या वस्तूचे किती परिमाण विकत घेतो त्याला मागणी असे म्हणतात. म्हणजेच मागणी पाहण्याकरिता आपल्याला वस्तूची किंमत, त्या वस्तू कोणत्या कालावधीमध्ये विकत घेतली जात आहे आणि सोबतच किती परिमाण, किती क्वांटिटी खरेदी केली जात आहे त्याचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ 40 रुपये किलो साखर आहे, एका वर्षामध्ये 500 किलो ह्या साखरेची खरेदी झाली, म्हणजेच मागणी किती झाली तर 500 किलो. जर आपण इथे म्हटलं किमतीचा विचार करत नाही, 40 रुपयाचा विचार करत नाही, तर त्याला आपण मागणी म्हणू शकणार नाही. किंवा आपण म्हटलं एका वर्षाचा म्हणजे कालावधीचा विचार करणार नाही, तरीही आपण त्याला मागणी म्हणू शकणार नाही. म्हणजेच मागणीचा विचार करत असताना त्या वस्तूची किंमत, कोणत्या कालावधीमध्ये ती मागणी केली जात आहे याचा विचार आणि किती परिमाण, किती क्वांटिटी खरेदी केली जात आहे तो विचार करणे आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही जी मागणी आहे या संदर्भात डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा नियम त्यांनी 1890 मध्ये लिहिलेले पुस्तक आहे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्राची मूलतत्वे, या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. मॅम नेक्स्ट स्लाइड प्लीज. मॅम नेक्स्ट स्लाइड. चेंज केली आहे मॅडम स्लाइड. ओके, दिसत नाही मला. अदर कंडिशन्स बीइंग कॉन्स्टंट वाली स्लाइड आहे. ओके, तर नियम काय सांगतो? मागणीचा नियम सांगतो अदर कंडिशन्स बीइंग कॉन्स्टंट, इफ प्राइस ऑफ गुड्स फॉल्स इट्स डिमांड एक्सपांड्स अँड इफ प्राइस ऑफ गुड्स राइजेस इट्स डिमांड कॉन्ट्रास्ट. म्हणजेच जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा वस्तूची मागणी जास्त केली जाते, या उलट जेव्हा वस्तूची किंमत जास्त असते तेव्हा वस्तूची मागणी कमी केली जाते. काय सांगितलं डॉक्टर मार्शलनी? आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम वस्तूची किंमत बघतो, ती जर किंमत जास्त आहे तर वस्तूची मागणी कमी केली जाते, डिमांड आपण कमी क्वांटिटी खरेदी करतो, आणि वस्तूची किंमत कमी असेल तर जास्त क्वांटिटी आपण परचेस करतो, खरेदी करतो. ह्याच मानवी स्वभावाला मार्शलने नियमामध्ये मांडलेला आहे आणि सांगितलं आहे
इतर परिस्थिती कायम असताना, इतर परिस्थिती अदर कंडिशन्स बीइंग कॉन्स्टंट म्हणजे काय आहे? तर बघा, मानवाचा स्वभाव हा चंचल आहे. प्रत्येक परिस्थितीमध्ये तो सारखा व्यवहार करेल असे नाही. आणि अर्थशास्त्राचे नियम हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचे नियम असतात. त्यामुळे तो कोणत्या परिस्थितीमध्ये कसा वागेल हे सांगण्याकरिता आपल्याला काय करावं लागते? अदर कंडिशन्स बीइंग कॉन्स्टंट हे सांगावं लागते. म्हणजेच इथे गृहीते लागू पडतात. ती गृहीते, ती अझम्पशन्सची परिस्थिती असेल तरच नियम लागू होणार. म्हणूनच इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत कमी असल्यास वस्तूची मागणी जास्त केली जाते. या उलट वस्तूची किंमत जास्त असल्यास वस्तूची मागणी कमी होत असते. म्हणजेच काय दिसून येते आपल्याला? किंमत आणि मागणी यामध्ये इनव्हर्स रिलेशनशिप म्हणजेच व्यस्त संबंध असल्याचे दिसून येते. डॉक्टर मार्शलने हा व्यस्त संबंध मागणीच्या नियमामध्ये सांगितलेला आहे. नेक्स्ट स्लाइड मॅम. आता मागणीचा नियम समजून घेण्याकरिता आपल्याला तक्ता आणि आकृती या दोन गोष्टींचा आधार घ्यावा लागतो. त्याद्वारे मार्शलने स्पष्ट केलं आहे. तर आपल्या पुढे एक तक्ता आहे ज्यामध्ये आपण प्राइस म्हणजे वस्तूची किंमत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये डिमांड घेतलेली आहे. प्राइस आपल्याला दिसत आहे 4 रुपये असताना किती क्वांटिटी खरेदी केली जाते म्हणजे किती डिमांड केली जाते? तर 100 मात्रांची, 100 युनिट्सची. 3 रुपये किंमत असेल तर 200 युनिट परचेस केले जातात. 2 रुपये किंमत असेल तर 300 युनिट्स आणि 1 रुपया किंमत असेल तर 400 युनिट्स. म्हणजेच काय आहे? जास्त किंमत 4 रुपये किंमत आहे, कमी क्वांटिटी खरेदी केली जात आहे. आणि कमी किंमत 1 रुपया किंमत आहे तर 400 युनिट्स खरेदी केले जात आहे. किंवा आपण याला वरून खाली घेऊ शकतो. जसजशी वस्तूची किंमत कमी कमी होत जाते 4 रुपये, 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपया, तसं त्या वस्तूची मागणी ही 100, 200, 300, 400 मात्रांनी वाढत जाते. या उलट आपण खालून वरच्या भागाने पाहू शकतो. जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते 1 रुपये, 2 रुपये, 3 रुपये आणि 4 रुपये, तसतशी वस्तूची जी मागणी आहे ती कमी कमी होत जाते 400, 300, 200 आणि 100 नग. या पद्धतीने यालाच आपण आकृतीमध्ये बघू शकतो. नेक्स्ट स्लाइड मॅम. बघा, आकृतीमध्ये काय सांगितलं आहे? OX अक्षावर मागणी दर्शवली आहे. तिथे आलेलं नाही आहे, परंतु OX अक्षावर मागणी दर्शवली जाते आणि OY अक्षावर ही किंमत दर्शवली जाते. जो आपल्याला D दिसत आहे तो आहे मागणीचा वक्र. किंमत जेव्हा कमी असते तेव्हा मागणी जास्त म्हणजे 1 रुपया किंमत असताना 400 नगांची मागणी, 2 रुपये किंमत असताना 300 नगांची मागणी, 3 रुपये किंमत असताना 200 नगांची आणि 4 रुपये किंमत असताना 100 नगांची मागणी. आणि त्यांनाच जोडून एक वक्र तयार होतो जो आपल्याला दिसत आहे वरून खाली येणारा म्हणजे डावीकडून उजवीकडे येणारा उतरत्या स्वरूपाचा, ज्याला ऋणात्मक वक्र म्हटलं जाते, डाऊन स्लोप कर्व ज्याला म्हटलं जाते, त्या पद्धतीचा हा मागणी वक्र तयार होतो. वरून खाली येणारा ऋणात्मक वक्र आहे याचाच अर्थ काय आहे? वस्तूची किंमत आणि मागणी यामध्ये तो इनव्हर्स रिलेशनशिप म्हणजेच व्यस्त संबंध दर्शवित आहे. नेक्स्ट स्लाइड मॅम. आता इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा मागणीचा नियम लागू होतो तर ती इतर परिस्थिती म्हणजे नेमकी कोणती परिस्थिती? तीच आहे आपली अझम्पशन्स किंवा गृहीते. मार्शलने हा नियम लागू होण्याकरिता काही गृहीते सांगितलेली आहे. त्यातील पहिलं गृहीत आहे इन्कम ऑफ द कन्झ्युमर रिमेन कॉन्स्टंट. उपभोक्त्याचे जे उत्पन्न आहे ते उत्पन्न कॉन्स्टंट स्थिर असायला हवे. जर उत्पन्नामध्ये बदल होत असेल तर व्यक्ती किंमत जास्त झाली तरीही, उदाहरणार्थ उत्पन्न वाढलं तर जास्त किंमत झाली त्याला फरक पडणार नाही, तो जास्त किमतीलाही जास्त मागणी करू शकतो, जास्त क्वांटिटी तो परचेस करू शकतो. म्हणूनच काय सांगितलं आहे? पहिलं गृहीत आहे इन्कम ऑफ द कन्झ्युमर रिमेन्स कॉन्स्टंट. उत्पन्न, उपभोक्त्याचे जे उत्पन्न आहे ते स्थिर असायला हवे. दुसरं आहे टेस्ट अँड प्रेफरन्सेस ऑफ द कन्झ्युमर रिमेन कॉन्स्टंट. लोकांच्या ज्या आवडी निवडी आहे त्यांचा देखील मागणीवर परिणाम होत असतो. आवड असेल एखाद्या गोष्टीची, तीच गोष्ट पाहिजे असेल तर तिथे किमतीचा विचार केला जात नाही. म्हणून लोकांच्या ज्या आवडीनिवडी आहे, उपभोक्त्याच्या ज्या आवडीनिवडी आहे त्या बदलत नाहीत, त्या स्थिर राहतात.
असे गृहीत मार्शलनी घेतलेले आहे. तिसरा आहे प्राइस ऑफ द रिलेटेड गुड्स रिमेन कॉन्स्टंट. आता रिलेटेड गुड्स म्हणजे कोणत्या आहेत? त्या असतात पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू. यांच्या देखील किमती स्थिर राहतात असे गृहीत घेतलेले आहे. कारण जर गृहीते पूरक वस्तूंच्या किमती किंवा पर्यायी वस्तूंच्या किमती बदलत असतील तर हा नियम लागू होऊ शकत नाही. उदाहरणार्थ गाडीची किंमत तीच आहे, मात्र त्याची जी पूरक वस्तू आहे पेट्रोल, ज्याशिवाय गाडी चालत नाही, त्या पेट्रोलच्या किमती जर खूप जास्त वाढल्या तर गाडीची किंमत स्थिर आहे तरीही गाडीला मागणी निर्माण होणार नाही, कारण पेट्रोलच्या किमती वाढलेल्या आहेत. म्हणून इथे रिलेटेड ज्या गुड्स आहे पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू या स्थिर असतात असे सांगितलेले आहे. त्यानंतर या नियमाची काही गृहीते देखील आहेत, लिमिटेशन्स, मर्यादा देखील आहेत. त्या मर्यादा कोणत्या आहे? मर्यादा म्हणजे कुठे तो नियम लागू होणार नाही, ती परिस्थिती आपण म्हणू मर्यादा, लिमिटेशन्स. पहिला आहे इन्फेरियर गुड्स किंवा त्याला गिफेन गुड्स असे म्हणतात. गिफेन नावाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत ज्यांनी हे सांगितलं आहे की काही इन्फेरियर अतिशय लो क्वालिटीच्या वस्तू असतात की ज्याला मागणीचा नियम लागू पडत नाही. म्हणजेच या वस्तूंची किंमत आधीच कमी असते आणि परत जर या वस्तूंची किंमत कमी झाली तर ग्राहक ती वस्तू खरेदी करत नाही. का बरं? कारण किंमत कमी झाली तर त्या किंमत कमी होऊन त्या वस्तूची क्वांटिटी वाढवण्यापेक्षा तो दुसरी जी चांगली वस्तू आहे, जी सुपेरियर आहे त्या इन्फेरियर पेक्षा थोडी वरच्या क्वालिटीची आहे, ती वस्तू तो प्रेफर करतो. त्यामुळे पहिलं लिमिटेशन्स आहे की गिफेन गुड्स किंवा ज्याला इन्फेरियर कनिष्ठ प्रतीच्या वस्तू म्हणतात त्यांना हा नियम लागू होत नाही. प्रेस्टिजियस गुड, ज्यामुळे प्रतिष्ठा वाढते समाजामध्ये, त्यावर देखील काय होते की लोक आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून जास्त किमतीला देखील जास्त वस्तू खरेदी करतात. दुसरा आहे प्राइस इल्युजन. आपला एक समज असतो की वस्तूची किंमत जर जास्त आहे याचा अर्थ तिची क्वालिटी चांगली आहे, म्हणून आपण जास्त किमतीची वस्तू देखील जास्त क्वांटिटी घेऊ शकतो. म्हणजेच प्राइस इल्युजन की नाही ती वस्तू जी आहे ती प्राइस जास्त आहे तर चांगली आहे म्हणून घेतली तरीही चालेल, तेव्हा लागू होत नाही हा नियम. डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट, दिखाव्याचा प्रभाव. आपल्याला समाजामध्ये मी किती श्रीमंत आहो, मला जास्त किंमत असेल तरी फरक पडत नाही, हे दाखवायचं असते, लोकांना दिखावा करायचा असतो. तर अशा भावनेतून जर वस्तू खरेदी केली जात आहे त्या डेमॉन्स्ट्रेशन इफेक्ट मुळे देखील मागणीचा नियम लागू होत नाही, कारण तिथे किंमत जास्त असेल तरी पण मागणी जास्तच राहील. त्यानंतर हॅबिच्युअल गुड्स, ज्या सवयीच्या वस्तू असतात, ज्या वापराव्याच लागतात, त्याशिवाय व्यक्ती जीवन जगू शकत नाही असं त्याला वाटते, त्या हॅबिच्युअल गुड्सची कितीही किंमत वाढली तरीही लोक त्याची मागणी कमी करीत नाही. उदाहरणार्थ सिगारेट आहे, दारू आहे, अशा व्यसनाच्या ज्या वस्तू आहेत तर त्यांची किंमत वाढली तरीही त्यामध्ये मागणीचा नियम लागू होऊ शकत नाही, कारण लोक ती खरेदी करतातच, वाढलेल्या किमतीला देखील घेतातच. तर या पद्धतीने डॉक्टर मार्शल यांनी आपल्याला मागणीचा नियम सांगितलेला आहे आणि इथे माझा नियम संपला. थँक्यू. कुणाला काही विचारायचं असेल विचारू शकता. थँक्यू नीता मॅडम. व्हेरी नाईस. थँक्यू मॅम. छान एक्सप्लेन केलं अँड प्रेजेंटेशन वॉज ऑल्सो इन अ वेरी प्रोसेस वे, पॉइंटर्स के फॉर्म में आपने प्रेजेंट किया और बाकी सब एक्सप्लेनेशन में आप लोगों ने डिटेल में बताया है. वेरी गुड. चलिए नेक्स्ट में है जयश्री मैडम, डॉक्टर जयश्री तिवारी. हॅलो. येस. हा मॅडम, मी प्रेझेंट आहे. हाँ. मॅडम, मी जे प्रेझेंटेशन पाठवलेलं आहे तुम्हाला त्याच्यामध्ये स्मार्ट चार्ट आलेला आहे का? कारण मी बघितलं होतं तर स्मार्ट चार्ट मिसिंग होता त्याच्यामध्ये. मग परत पाठवलंय का? परत नाही पाठवलाय मॅडम, मग मी माझ्या याच्यावरून प्रेझेंटेशन केलं तर चालेल ना? हो, तुम्ही लॅपटॉपने जॉईंड आहात? हो, लॅपटॉपने जॉईन आहे हा, मॅडम मी. मी तुम्हाला प्रेझेंटर बनवते. 1 मिनिट. डॉक्टर तिवारी, हा डॉक्टर जयश्री लॅपटॉपचं नाव दिसतंय मला. मी हा. त्याला प्रेझेंटरचं ऑप्शन देते आहे. येस मॅडम, करून बघा स्क्रीन शेअर.
मैम शेअर एंटायर स्क्रीन कराल. फर्स्ट वाली जी स्क्रीन 1 येईल ना ती वाली शेअर करा. याच्यामध्ये स्क्रीन शेअर येत आहे आणि अप्लिकेशन शेअर म्हणून येत आहे. नाही नाही स्क्रीन शेअरच करा फर्स्ट वाली. एंटायर स्क्रीन हम्म स्क्रीन केल्यानंतर शेअर वर क्लिक करा. आता जसं तुम्ही केलं होतं ना त्या पद्धतीनेच. आता त्याला मिनिमाइज करून पीपीटी ओपन करा. दिसते आहे मॅडम? येस येस प्लीज स्टार्ट. Good morning, everybody. My name is Dr. Jayashree M. Tiwari. I'm going to present my topic on analysis of application of Pike syndrome for enhancing the student capacity. Introduction कि ये जो स्टडी हम लोगों ने ली है उसके रीजंस क्या है, क्या क्यों हमें ये पाइक सिंड्रोम बच्चों के ऊपर में अप्लाई करना है. तो हम देखते हैं कि हमारे जो स्टूडेंट रहते हैं, हम जो क्लास में जब एंटर करते हैं तो हमें दिखाई देता है कि कई सारे हमारे ऐसे स्टूडेंट रहते हैं कि जो किसी भी तरीके से किसी भी आंसर को जवाब जवाब नहीं देते या कोई भी रिएक्टिव नहीं रहते. किसी भी अगर उन्हें कोई एक्टिविटी परफॉर्म करने के लिए बोली जाए तो उन्हें उस एक्टिविटी को परफॉर्म करने में डर लगता है, वो इंटरेक्ट करने से डरने लगते हैं. तो हमें क्या करना है कि ऐसा हर कॉलेजेस में मेंटर सिस्टम रहती है और उस मेंटर सिस्टम का यूज करके हमें क्या करना चाहिए, कुछ जो बच्चे इस तरीके से क्लास में इंटरेक्टिव नहीं रहते हैं उन्हें इंटरेक्टिव करने के लिए हमें कोशिश करनी चाहिए. क्या होता है कि नंबर ऑफ टाइम्स हमारे लाइफ में बहुत सारे ऑब्स्टेकल्स आते हैं जिन्हें हमें फेस, अगर हम अप एंड डाउन आते हैं जिन्हें अगर हम प्रॉपरली फेस ना करें तो हमारा मोरल टोटली डाउन हो जाता है और वो बच्चे सोचने लगते हैं कि हम लाइफ में बाकी के बच्चों से कुछ अलग है और हम अपने लाइफ में कुछ भी नहीं कर सकते. कई बार बच्चे ऐसे सोचने लगते हैं कि ये स्टार्स की वजह से हो रहा है, कि हमारे कुंडली में कुछ तो भी दोष है जिसकी वजह से हम जो है हमें फेल्योर्स आ रहा है और हम हमारा थिंकिंग जो लेवल है वो पूरी तरीके से स्टॉप हो जाता है और हम पैरालाइज हो जाते हैं किसी इमेजिनरी फियर्स की वजह से. तो हमें एज ए मेंटर हमें उन बच्चों को उस जो इंटरनल फियर है, इमेजिनरी फियर है, उनसे बाहर निकालना है और उनको बाहर निकालने के लिए हम पाइक सिंड्रोम का कैसे एप्लीकेशन कर सकते हैं वो हम इस पेपर के स्टडी में देखने वाले हैं. तो सबसे पहले हम लोग सोचेंगे कि पाइक सिंड्रोम होता क्या है. तो यहाँ पे एक एक्सपेरिमेंट कंडक्ट किया गया 1987 में, सॉरी 1873 में डॉक्टर कार्ल मोबिस ने, जर्मन मरीन बायोलॉजिस्ट थे, उन्होंने क्या किया कि एक बड़ा सा टैंक लिया और उस बड़े से टैंक में पाइक नाम के फिश जो होती है, जो कार्निवोरस होती है, जो छोटे अपने आसपास के जो छोटे छोटे फिशेस है उनको खा करके वो अपना गुजारा करती है. तो इस एक्सपेरिमेंट में बड़े से टैंक में पाइप को रखा गया और दूसरी तरफ दूसरे एक बड़े से ग्लास के जार के अंदर में छोटे छोटे फिशेस को रखा गया. अब वो बड़े से टैंक में वो छोटे फिश का जो जार था उसे मर्ज किया गया. जब पाइक ने देखा कि उसके आसपास छोटे छोटे फिशेस घूम रही है तो वो क्या करती है, उन्हें खाने की कोशिश करती है. कई बार खाने की कोशिश करने के बाद में उसे पता चलता है कि वो बार बार क्या हो रही है, ग्लास का जो जार है उसके वॉल्स के ऊपर में वो बार बार स्ट्राइक होते जा रही है और वो कुछ देर के बाद में कोशिश करने के बाद वो ऑटोमेटिकली क्या होती है, बॉटम ग्लास के बॉटम के ऊपर में जाकर के मोशनलेस बैठ जाती है. अब
एक्सपेरिमेंट में जो हमारे साइंटिस्ट थे वो क्या करते हैं कि अब वो जो फिशेस है, छोटे छोटे फिशेस है, उन्हें टैंक से बाहर निकाल देते हैं और अब रियली में पाइप के आसपास जो है वो छोटी फिशेस घूमने लगती है। लेकिन पाइप अब क्या सोचती है कि इसके पहले उसने बहुत बार कोशिश की हुई रहती है और उस कोशिश करने के बाद में जब उसको फेल्योर आता है तो वो सोचती है कि अब मैं इन पाइप्स को नहीं खा सकती और वो मोशनलेस बैठ जाती है। जबकि उसके आसपास खाने की चीजें बहुत सारी रहने के बावजूद वो जो है वो खाना छोड़ देती है। तो यहाँ पे क्या हो रहा है कि स्टूडेंट अगर ऐसा हम लोग देखें कि स्टूडेंट ने अगर एक बार कोशिश की और उसे फेल्योर आ जाता है तो हमें ऐसे बेटर हमें क्या करना है कि उसे उस तरीके का गाइडेंस प्रोवाइड करना है ताकि फेलियर्स के बाद में भी उसे कोशिश करते रहना चाहिए जब तक कि उसे सक्सेस उसके हाथ में नहीं आ जाता। उसके लिए उसे बार बार काउंसलिंग करना, उसे एक्टिविटी में पार्टिसिपेट करवाना, यह सारी चीजें हम लोग कर सकते हैं ताकि उसकी हालत एक पाइप की जैसी ना होकर वो उस ऑब्स्टेकल्स को ओवरकम करे और सही डायरेक्शन में जो है वो अपना जीवन जो है वो व्यतीत कर सके। तो यहाँ पर मैडम आवाज आ रही है मेरी? Yes, हेलो। madam, you are audible. Yes, yes, continue. ये डायग्राम हम लोग देख सकते हैं कि किस तरीके से पाइप सिंड्रोम परफॉर्म किया गया। अब हमने यहाँ पे एक मॉडल बनाया है जहाँ की पाइप सिंड्रोम का डायरेक्टली स्टूडेंट के ऊपर में किस तरीके से एप्लीकेशन किया जाए उसके बारे में हम लोग देखेंगे। तो सबसे पहली जो स्टेप है वो है आइडेंटिफिकेशन ऑफ वीकर स्टूडेंट। हमें क्या करना है कि जब एज ए मेंटर हम जब एक क्लास में जाते हैं तो हमें बच्चों के साथ कम्युनिकेशन करने के बाद में ऐसे बच्चे आइडेंटिफाई करने हैं कि जो वीक है, जिन्हें कुछ ना कुछ प्रॉब्लम्स उनके लाइफ में वो लोग फेस कर रहे हैं, चाहे वो पर्सनल प्रॉब्लम्स रहे, चाहे वो स्टेज से रिलेटेड प्रॉब्लम रहे, चाहे वो कम्युनिकेशन से रिलेटेड प्रॉब्लम रहे, ऐसे बच्चों को हमें आइडेंटिफाई करके रखना है। सेकंड नंबर के स्टेज पे हमें क्या करना है कि हम जो बच्चे हैं, हमारे स्टूडेंट जो है, उनकी वीकनेसेस फाइंड आउट करेंगे। अब वीकनेसेस कैसे फाइंड आउट की जाए, तो हम उन्हें कुछ क्वेश्चन दे सकते हैं। उस क्वेश्चन के थ्रू हम बच्चों में वो जो प्रॉब्लम्स वो लोग फेस कर रहे हैं वो आइडेंटिफाई कर सकते हैं। उसके बाद में ग्रुप डिस्कशन, पर्सनल काउंसलिंग, ये सारे बहुत सारी चीजें हैं। जब फेस टू फेस इंटरेक्ट जब हम लोग स्टूडेंट से करेंगे तब हमें पता चलेगा कि बच्चों में क्या वीकनेसेस जो है वो आई है और उन वीकनेसेस को अब हमें ओवरकम कैसे करना है। तो हमें नेक्स्ट स्टेप हमारी रहेगी एप्लीकेशन ऑफ पाइप सिंड्रोम। हम इसमें करेंगे क्या कि जो बच्चों ने हमें बताया कि उन्हें क्या क्या वीकनेसेस है, उसके हिसाब से उसके लिए एक डिजायरेबल एक्टिविटी हमें क्या करना है, डिसाइड करना है और वो एक्टिविटी बच्चों को परफॉर्म करने के लिए देना है। उस समय पे जब ये बच्चे जो है वो एक्टिविटी को परफॉर्म करेंगे तब उस समय पे हमें क्या करना है, एज ए मेंटर हमें क्या करना है कि हमें उस बच्चे की एक्टिविटी को बार बार ऑब्जर्व करते रहना है कि वो उस प्रॉब्लम्स को ओवरकम करने के लिए क्या चेंजेस कर रहा है, क्या सोच रहा है और उसे क्या सॉल्यूशंस फाइंड आउट कर रहे हैं, वो हमें सोच देखते रहना है। जब हम लोग बच्चों को ऑब्जर्व करेंगे तो हमें एक साइड पे हमें क्या करना है, एज ए बेटर हमें जहाँ पे भी उसे डिफिकल्टी लेवल आ रही है, प्रॉब्लम्स वो फेस कर रहा है, उसे वहां पर ही हमें उसे गाइडेंस प्रोवाइड करना है, उसकी काउंसलिंग करना है कि नहीं उसका सही तरीका, उसकी एक्टिविटी को परफॉर्म करने का सही तरीका क्या है, वो हमें उसे बताना पड़ेगा। साथ ही साथ नेक्स्ट स्टेप में हमें क्या करना पड़ेगा कि जो बच्चे परफॉर्म कर रहे हैं उसमें एनालिसिस उनका करते रहना पड़ेगा कि एनालिसिस में हमें ये देखते रहना पड़ेगा कि उस बच्चे में जब उसे एक्टिविटी नहीं दी गई थी और अब उसे एक्टिविटी देने के बाद उसमें क्या चेंजेस उसमें आ रहे हैं या नहीं आ रहे हैं, वो चेंजेस हमें नोट आउट करते रहना चाहिए। उसके बाद नेक्स्ट स्टेप रहेगी कम्युनिकेटिंग द चेंजेस टू द स्टूडेंट। मतलब जब बच्चा एक्टिविटी परफॉर्म करेगा, एक्टिविटी पूरी तरीके से फिनिश हो चुकी है, तो हमें क्या करना है, वो बच्चों को बताना है कि उनमें क्या चेंजेस आए हैं या उनमें कौन से चेंजेस नहीं आए हैं और अगर चेंजेस नहीं आए हैं तो उसके क्या रीजंस है, वो हमें उसको बताना है ताकि जब वो नेक्स्ट अटेम्प्ट कर सके तो वो उस
चेंजेस को, वो जो भी उसमें प्रॉब्लम्स आए हैं, वो प्रॉब्लम्स को और किस अच्छे तरीके से फेस कर सके, उसके बारे में सोचे। और धीरे धीरे करके जब नंबर ऑफ अटेम्प्ट्स वो बच्चे करेंगे, एक्टिविटी को लेकर के सीरियस होके, और स्टेज पे जब वो चीजें परफॉर्म करेंगे, तो वो धीरे धीरे वो फियर जो है, वो इमेजिनरी फियर है, उससे वो बच्चे ओवरकम हो जाएंगे। और जैसे पाइप कोशिश न करते हुए उससे हार मान ली थी, बट हमारे बच्चे जो है वो कोशिश करते रहेंगे, और वो किसी भी तरीके से उन्हें हार नहीं महसूस होगी, क्योंकि पाइक तो अकेली थी, लेकिन पाइक हमारे बच्चे जो है उनके साथ में हम लोग रहेंगे एज ए मेंटर्स, उनको गाइडेंस प्रोवाइड करने के लिए। अब हम देखेंगे कि ये जो एक्सपेरिमेंट है, हमने भी पाइक सिंड्रोम जो है वो हमारे बच्चों के ऊपर में अप्लाई करके दिया, कि हमने फर्स्ट ईयर के कुछ बच्चे सिलेक्ट किए। जनरली हमारे यहाँ बीसीसीए बीकॉम कंप्यूटर एप्लीकेशन में बच्चे जो है वो मराठी मीडियम से आते हैं, जहाँ उन्हें स्टेज डेयरिंग जैसी चीजें जो है वो नहीं आती। तो ऐसे टोटल 63 हमने स्टूडेंट्स हमने आइडेंटिफाई किया, और उन स्टूडेंट्स को हमने पूछा कि आप कौन सी तरीके के प्रॉब्लम जो है वो आपके लाइफ में फेस कर रहे हैं, ऐसे बेटर हमने उन्हें पूछा। तो हमें कुछ बच्चों की तरफ से आंसर्स आए, जैसे फियर ऑफ स्टेज, मतलब बच्चों को स्टेज पे जाने से डर लगता है, स्टेज पे जाने के बाद लोगों से कम्युनिकेशन करने में उन्हें डर लगता है। दूसरी प्रॉब्लम हमें पता चली कि बच्चों को कम्युनिकेशन का प्रॉब्लम है। जब एक से ज्यादा कोई उनके सामने आ जाता है, तो वो कम्युनिकेट नहीं कर पा सकते, उनके मन में बहुत सारा रहता है बोलने के लिए, लेकिन वो अपनी बातें जो है वो आगे वाले से शेयर नहीं कर सकते। दैट इज अ प्रॉब्लम ऑफ कम्युनिकेशन। तीसरा प्रॉब्लम हमें यह पता चला कि बच्चे जो फर्स्ट ईयर में आए हुए हैं मराठी मीडियम से, उन्हें इंग्लिश लैंग्वेज की में रीडिंग करते नहीं आता, या उन्हें मराठी में रीडिंग या राइटिंग में प्रॉब्लम फेस हो रही है, जिसकी वजह से वो पेपर सॉल्व नहीं कर पा रहे हैं। इस चौथी प्रॉब्लम पता चले कि फियर ऑफ पीपल स्टेयरिंग एट मी। एक बच्चे ने हमें जवाब दिया कि जब मुझे लोग मेरे तरफ देखते हैं तो मुझे डर लगने लगता है, और मैं सारी चीजें जो बोलना चाहती हूँ वह पूरी तरीके से मेरे वैनिश हो जाती है। तो उसके बाद हमने क्या किया कि जब हमने बच्चों ने ये सारी प्रॉब्लम्स हमें बताई, तो हमने क्या किया, उनको उनको अलग अलग उनके प्रॉब्लम्स के हिसाब से हमें उन्हें एक्टिविटी दी। जैसे जिन बच्चों को स्टेज का प्रॉब्लम था, उन्हें हमने सेमिनार्स दिए। उसके बाद में सामने आकर के पावर पॉइंट प्रेजेंटेशन उन्हें करने लगा। हर वेडनेसडे को हम एक्टिविटी परफॉर्म करते रहे। जिन बच्चों को कम्युनिकेशन का प्रॉब्लम था, उन्हें हम लोगों ने ग्रुप डिस्कशन में डाला। उसके बाद डिबेट कंपटीशन, ग्रुप डिस्कशन और स्पीच, ऐसे अलग अलग एक्टिविटी उस बच्चों को हमने परफॉर्म करने के लिए दी ग्रुप के अंदर में। जिन बच्चों को प्रॉब्लम ऑफ रीडिंग और राइटिंग थी, उन्हें हमने क्या किया कि उन्हें हर वेडनेसडे को हम उन्हें न्यूज़पेपर के कटिंग लाने के लिए कहा जाता था, और उस न्यूज़पेपर के कटिंग को उन्हें रीडिंग करके एक बुक के ऊपर में अच्छे अक्षर में उन्हें राइटिंग के लिए हमने बोला। राइटिंग ऐसे बहुत सारे कॉम्पिटिशन्स उसको करने के लिए दिया। जिस लड़के को फियर ऑफ स्टेज था, उन्हें हमने ग्रुप डिस्कशन में इन्वॉल्व किया, और उसको फेस टू फेस कम्युनिकेशन के लिए प्रोत्साहित किया, जहाँ पे वो लड़की दूसरे व्यक्ति के साथ में आपस में कम्युनिकेट कर सकती थी, कम्युनिकेट बातें कर सकती थी, और धीरे धीरे करते वो उस प्रॉब्लम को ओवरकम। तो इस तरीके से जब हमने ये पाइप सिंड्रोम बच्चों के ऊपर में अप्लाई किया, ये प्रॉब्लम्स उसके हमने सॉल्व करने के लिए उनके एक्टिविटी दी गई, तो कुछ दिनों के बाद हमें पता चला कि उन बच्चों ने वो प्रॉब्लम्स को फेस किए। तो उनके रिस्पॉन्स हम उन बच्चों के रिस्पॉन्स अब जब लिए, तो हमें पता चला कि 95 बच्चे ऐसे थे जिन्होंने वो जो प्रॉब्लम्स फेस कर रहे थे, उन प्रॉब्लम से वो ओवरकम हो चुके हैं, और सिर्फ 5 ही 25% बच्चे ऐसे थे कि जिनको अभी भी वो ओवरकम नहीं कर पाए हैं प्रॉब्लम। तो हमने उन्हें सेपरेट करके उन्हें और दूसरी एक्टिविटी में इन्वॉल्व करने की कोशिश की। उसके बाद में जब हमने पूछा कि यह सारी एक्टिविटी जो है वो आप लोगों के लिए बेनिफिशियल है क्या, तो 92 बच्चों ने हमें बताया कि यह सारी एक्टिविटी उनके लिए बहुत ही बेनिफिशियल है। और जो इमेजिनरी फियर्स की वजह से जो बच्चे पैरालाइज हो चुके थे, कि वो सोचना बंद कर चुके थे, थिंकिंग बंद कर चुके थे, वो बच्चे आज सामने आकर के स्टेज के ऊपर में परफॉर्म कर रहे हैं और अपने आप को एक्सप्रेस कर पा रहे हैं। ऐसा हमें रिजल्ट उसमें से मिला। तो यहाँ से हम जब ये स्टडी करने के बाद में कुछ कंक्लूजन हमें मिले हैं, जैसे कि ये
बच्चों से हमें रिस्पॉन्स मिला कि जो प्रॉब्लम वो फेस कर रहे थे, वो प्रॉब्लम्स के लिए जो एक्टिविटी सजेस्ट की गई थी, वो एक्टिविटी करने के बाद में वो बच्चे उन एक्टिविटी को करने के बाद उनके मन में का जो फियर था, जिसकी वजह से जो डर था, वो डर से वो बाहर निकल चुके हैं। उसके बाद में स्टूडेंट कैन वर्क हार्ड टू हैंडल द ऑब्स्टेकल इफ प्रॉपर मेंटरिंग इज गिवन टू देम। अगर बच्चों को उससे हमें एक्टिविटी से पता चला कि अगर किसी भी तरीके ऑब्स्टेकल्स, किसी भी तरीके की परेशानी है, वो स्टूडेंट ओवरकम कर सकते हैं इफ अगर उनको मेंटरिंग दी जाए, उनको प्रॉपर काउंसलिंग अगर दी जाए, तो बच्चे इस तरीके की प्रॉब्लम्स भी फेस करना सीख सकते हैं। और उसके बाद हमें पता चला कि पाइक सिंड्रोम का जब हम एप्लीकेशन किए हैं, तो बच्चे जो है उनकी कैपेसिटी इंक्रीज हुई है। अब वो बच्चे खुद होकर स्टेज पर जा रहे हैं, प्रेजेंटेशंस कर रहे हैं, अपने आप को एक्सप्रेस कर पा रहे हैं, और पूरे एक सेमिनार का बर्डन जो है वो बच्चे जो है वो खुद होकर के स्टेज डेकोरेशन से लेकर स्टेज प्रेजेंटेशन या सारी एक्टिविटी वो बच्चे खुद होकर परफॉर्म कर रहे हैं। तो इस तरीके से हम लोग क्या कर सकते हैं कि पाइक सिंड्रोम का यूज करके बच्चों की कैपेसिटी जो है वो हम लोग बिल्डअप कर सकते हैं। ये मेरा टॉपिक था और इस तरीके से उस टॉपिक का डिस्क्रिप्शन था। थैंक यू वेरी मच। अगर आपको कोई भी क्वेश्चंस होगा तो आप वो क्वेश्चंस आप मुझे पूछ सकते हैं। थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच जयश्री मैम, वंडरफुल स्टडी। मैम आपका सब्जेक्ट क्या है? मैडम मेरा बिजनेस मैनेजर, कॉमर्स एंड बिजनेस मैनेजमेंट है। So is it your research work or work done at your college? मैम दिस इज वर्क डन एट माय कॉलेज। Okay, just a college आई हैव activity. आई Yes, ma'am. This is a college activity is conducted on the first year student only. Okay, okay. Very nice, ma'am. Thank you so much. Thank, thank you very much, ma'am. Are you not well? Yes, ma'am. टाइफाइड हुआ है मुझे। अरे बाप रे, ठीक है, टेक केयर। ठीक है, थैंक यू मैम। चलिए फ्रेंड्स, आगे नेक्स्ट कौन है देखते हैं। रोहित सर तो आज नहीं देने वाले हैं। राहुल सर, आर यू रेडी? हाँ राहुल जी मैडम। नरनाले। हाँ जी, हाँ जी, हाँ जी। मैं शेयर का ऑप्शन से कर लूंगा हाँ मैडम। हाँ, यस, एक मिनट। हाँ जी। मैं लैपटॉप को दे रही हूँ शेयर ऑप्शन। हाँ जी, हाँ जी। यस, करके देखिए शेयर। Yes, sir, it is visible, but what I see is 48 or some slides are there. So you please try to finish it within 10 minutes, huh? Because there are lot many slides. Am I audible? हाँ जी मैडम, हाँ जी। हाँ, you please, now it's 11:30, you please finish it by 11:40. Yes, please start. हेलो। हाँ मैडम, आवाज आ रही है? हाँ सर, आ रही है, शुरू करिए। हाँ जी। हाँ, गुड आफ्टरनून मैडम, एंड गुड आफ्टरनून माय फ्रेंड। माय टुडेस टॉपिक इज इलास्टिसिटी ऑफ डिमांड एंड इट्स एप्लीकेशन। मैडम बराबर हो रहा है? Yes sir, yes, continue. इससे पहले वाला जो डिमांड एनालिसिस का जो मैडम ने प्रेजेंटेशन दिया, उसमें उसके थोड़ा सा और आगे मार्शल ने इलास्टिसिटी ऑफ डिमांड का कॉन्सेप्ट रखा। इलास्टिसिटी ऑफ डिमांड बेसिकली जो टर्मिनोलॉजी है वो लॉ ऑफ डिमांड
हम ये डिनोट करती है कि प्राइस में अगर चेंजेस होते हैं तो डिमांड में इंक्रीज या डिक्रीज होगा। बट लॉ ऑफ डिमांड हमको ये नहीं बता पाता है कि अगर सर्टेन लेवल से प्राइसेस में चेंज होते हैं तो डिमांड में कितना चेंज होगा। उसी कॉन्सेप्ट के लिए मार्शल ने इलास्टिसिटी ऑफ डिमांड का कॉन्सेप्ट रखा, और उसका इलास्टिसिटी ऑफ डिमांड में द वन वेरिएबल टू चेंज इन अनदर वेरिएबल। और हमको ये फाइंड आउट करने मिलता है कि डिमांड में अगर चेंजेस होता है तो हमारे सॉरी प्राइस में अगर चेंजेस होता है तो डिमांड में कितना चेंज होगा। अगर प्राइस में 10% का चेंज होता है तो डिमांड या तो ज़्यादा होगी या तो कम होगी। इसी को फाइंड आउट करने के लिए हम लोग इलास्टिसिटी ऑफ डिमांड का सहारा लेते हैं। तो बेसिकली इलास्टिसिटी ऑफ डिमांड कंज्यूमर और सेलर के मार्केट चेंज के ऊपर बहुत सारा ज़्यादा डिपेंडेबल है। तो उसके ऊपर मार्केट कंडीशंस अप्लाई होती है, सप्लाई और डिमांड का कंजम्पशन अप्लाई होता है। उसके बाद प्राइस जो इलास्टिसिटी ऑफ डिमांड है और या डिमांड है जो कंज्यूमर बिहेवियर है वो बेसिकली कंज्यूमर के प्राइस लेवल पे, इनकम लेवल पे और सब्सटीट्यूट एंड गुड्स एंड सर्विसेज के प्राइस के ऊपर डिपेंड होता है। आज हम लोग जो चर्चा करने वाले हैं वो प्राइस इलास्टिसिटी के ऊपर करने वाले हैं। प्राइस इलास्टिसिटी बेसिकली परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड एंड परसेंटेज चेंज इन प्राइस। इसको दूसरे हम लोग बोलेंगे कि अगर सर्टेन लेवल पे प्राइस में अगर चेंज होता है तो डिमांड में कितना चेंज होगा। तो बेसिकली ये मेजरमेंट टूल है और हम लोग इसको डिटरमाइन कैसे करेंगे, जैसे इससे पहले लॉ ऑफ डिमांड में बताया गया कि जो डिमांड है वो वेरियस गुड्स के प्राइस के ऊपर डिपेंड है और उसी की इलास्टिसिटी पे हम लोग फोकस करने वाले हैं। तो डिटरमाइन प्राइस इलास्टिसिटी ऑफ द डिमांड, पहले लग्जरीज गुड्स, क्लोज सब्सटीट्यूट गुड्स एंड टाइम का ड्यूरेशन कितना है या टाइम हॉरिजॉन्टल कितना है। फिर जो इलास्टिक होता है, जो प्राइस इलास्टिसिटी है वो है गुड्स इन लग्जरीज गुड, टाइम पीरियड एंड नंबर ऑफ गुड्स एंड क्लोज सब्सटीट्यूट्स। इसका मेथड है हाउ टू कैलकुलेट द प्राइस इलास्टिसिटी, बेसिकली परसेंटेज मेथड। वेरी सिंपल कैलकुलेशन है प्राइस इलास्टिसिटी को फाइंड आउट करने के लिए। उसमें है परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड अपॉन परसेंटेज चेंज इन प्राइस। सपोज अगर किसी गुड्स एंड सर्विस या आइसक्रीम की अगर प्राइस इंक्रीज होती है, 2 रुपए से 2 रुपए 20 पैसा हो जाती है और उसका डिमांड फॉल होता है 10 रुपए से 10 क्वांटिटी से 8 क्वांटिटी में, तो इसको अगर मैं कैलकुलेट करना चाहूँ तो परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांड अपॉन परसेंटेज चेंज इन प्राइस। और इसी को मैंने फाइंड आउट करके बताया है कि इसकी बेसिक इलास्टिसिटी कितनी निकली है, 2% में इसकी इलास्टिसिटी हुई है। अब सवाल मार्शल के पास ये था या बेसिक कि इसको हम लोग एक्सप्लेन कैसे करें कि कौन से गुड्स एंड सर्विसेज की कितनी इलास्टिसिटी है। तो उन्होंने बनाया रेंज ऑफ इलास्टिसिटी, यानी प्राइस इलास्टिसिटी के बहुत सारे रेंज बनाए। उसमें से पहला रेंज है परफेक्टली इन इलास्टिक डिमांड, जो बेसिकली किसके ऊपर डिपेंड है कि क्वांटिटी डिमांड डज नॉट रिस्पॉन्ड टू द प्राइस चेंज। ऐसी गुड्स एंड सर्विसेज जिसके ऊपर प्राइस के चेंज का असर या रिस्पॉन्स नहीं मिलता है। फिर है इलास्टिक डिमांड और उसके बाद है यूनिटरी डिमांड, और इसी को कई बुक्स में लिखा गया है यूनिटरी इलास्टिक और मैंने इसको दिया है यूनिट इलास्टिक। और इलास्टिक डिमांड और उसके बाद है परफेक्टली इलास्टिक डिमांड। ये बेसिकली रेंज है किसी भी गुड्स एंड सर्विसेज की प्राइस इलास्टिसिटी को फाइंड आउट करने के लिए। पहला रेंज आया हमारे पास परफेक्टली इनइलास्टिक इलास्टिक डिमांड, दूसरा रेंज आया यूनिटरी इलास्टिक, तीसरा आया इलास्टिक डिमांड, चौथा आया हमारे पास परफेक्टली इलास्टिक। और अब इसका जब भी हम लोग इकोनॉमिक्स पढ़ते हैं तो जो मार्शल ने या इकोनॉमिक्स के जितने भी ऑथर हैं उन्होंने कर्व के द्वारा उनको बहुत ज़्यादा एक्सप्लेन करने की कोशिश किया है। तो हम लोग डिमांड कर्व को और इलास्टिसिटी ऑफ डिमांड को कैसे फाइंड आउट करते हैं उसको भी हम लोग देख लेते हैं एक बार। कि बेसिकली प्राइस इलास्टिसिटी और अपना
डिमांड में क्या इम्पैक्ट है, तो पहले हम लोग ले रहे हैं परफेक्टली इनइलास्टिक डिमांड, जो ऑलवेज कैसा होता है, ज़ीरो होता है। इसका कैलकुलेशन, सपोज मार्केट में 100 रुपए का क्वांटिटी है और उसकी प्राइस जितनी चाहे उतनी बढ़ जाती है। इसका एक बेस्ट एग्जांपल है सॉल्ट। सॉल्ट अगर मैं नमक की प्राइस जब हमारे टाइम में 20 रुपए या 25 रुपए थी, आज वो 45 रुपए हो गई है। लेकिन आज भी हम लोग 2 चम्मच ही नमक खाते हैं, और अगर उसकी प्राइस 100 रुपए भी बढ़ जाए तो भी हम लोग 2 चम्मच ही नमक खाएंगे। तो इस तरह के गुड्स एंड सर्विसेज को हम लोग बोलते हैं परफेक्टली इन इलास्टिक डिमांड, जो इक्वल टू ज़ीरो होता है। इसमें अपन शो करके देख सकते हैं कि अगर उसकी प्राइस 4 रुपए है तो भी क्वांटिटी उसकी 100 ही रुपए यूज़ कर रहे हैं। उसकी डिमांड अगर 5 रुपए हो गई तो भी हम उसकी क्वांटिटी 100 ही यूज़ करते हैं। अगर इसकी डिमांड 10 भी हो गई तो भी हम लोग इसकी 100 ही क्वांटिटी यूज़ करेंगे। फिर आता है इन इलास्टिक डिमांड। इलास्टिक डिमांड इज लेस देन 1। इट मीन्स कि अगर कोई प्रोडक्ट की प्राइस है 4 रुपीज़ और मैं 100 क्वांटिटी यूज़ करता हूँ, और उसकी प्राइस अगर बढ़ के 5 रुपए हो जाती है तो मैं 90 उसका डिमांड करता हूँ। तो इट मीन्स कि प्राइस में 25 इंक्रीजमेंट है, और उसके डिमांड में जो है वो है अपना लेस देन 10 से डिक्रीज हुई है उसकी डिमांड। फिर उसके बाद यूनिटरी इलास्टिक, बेसिकली इक्वल, कि 4 रुपए कीमत है और मैं उसकी 100 क्वांटिटी यूज़ करता हूँ। उसकी कीमत अगर बढ़ जाती है तो मैं उसको 75 क्वांटिटी यूज़ करता हूँ। इट मीन्स 25% से प्राइस इंक्रीज हुआ तो 25% से ही उसकी क्वांटिटी डिक्रीज हुई। फिर है इलास्टिक इन ग्रेटर देन 1, यानी इलास्टिक डिमांड। इलास्टिक डिमांड 4 रुपीज़ है और मैं 100 क्वांटिटी यूज़ करता हूँ। अगर उसकी प्राइस 5 रुपए हो गई तो मैं उसकी 50 क्वांटिटी यूज़ करूँगा, यानी ग्रेटर देन 1। परफेक्टली इन इलास्टिक डिमांड, बेसिकली परफेक्टली इन इलास्टिक डिमांड ये हाइपोथेटिकल कॉन्सेप्ट आया हुआ है। इसमें प्राइस जो है वो कांस्टेंट है, लेकिन आप देख रहे हैं कि सारी की सारी डिमांड जितना चाहे इन्फिनिटली लेवल पे बढ़ रही है। ये सिचुएशन मार्केट में इस तरह की नहीं होती है, ये हाइपोथेटिकल या अजम्पशन बेस्ड सिचुएशन है। इसको अलग अलग वे से यूज़ किया है एक्सप्लेन करने के लिए। फिर अपन आते हैं इलास्टिक डिमांड को हम लोग मार्केट में अप्लाई कैसे करते हैं। सपोज ये प्राइस और क्वांटिटी ऑफ डिमांड का डिमांड कर्व है, और मैं अगर उसकी इलास्टिसिटी फाइंड आउट करना चाहूँ और अगर प्राइस में चेंजेस होते हैं तो मुझे कितना रेवेन्यू इंक्रीज या डिक्रीज, कितना रेवेन्यू मुझे मिलता है या नहीं मिलता है। तो सपोज किसी की प्राइस अगर 5 रुपीज़ है और मैं उसको 100 क्वांटिटी को सेल में करता हूँ तो मुझे 500 रुपीज़ मिलेंगे। तो मेरे पास टोटल रेवेन्यू कितनी हो गई, 500 रुपीज़। और अगर उसकी प्राइस को मैं फॉल डाउन करता हूँ, या जो भी गुड्स हैं उसकी प्राइस अगर कम करता हूँ 3 रुपए से, तो बार अगर 3 पे लेकर आते हैं हम लोग, और तो उसका जो डिमांड है 3 रुपये पे आया, तो उसका जो क्वांटिटी है वो हो गई है अपने 140 रुपीज़। इट मीन्स मैंने टोटल रेवेन्यू कितना लिया, अगर डाउनफॉल हो गई मेरी डिमांड, सॉरी मेरी प्राइस अगर डाउनफॉल हो गई तो मैंने कितने रेवेन्यू अर्न किया, 140। तो ये बेसिकली लॉ ऑफ डिमांड को ही दर्शाता है कि प्राइस अगर कम है तो डिमांड इंक्रीज है, बट इसमें इलास्टिसिटी ऑफ डिमांड हमको ये भी फाइंड आउट करते के बताती है कि हम लोग प्राइस को अगर सर्टेन लेवल से चेंज करते हैं तो हमारे रेवेन्यू पे भी उतना ही फर्क पड़ता है। फिर इसके बाद इसी को और अच्छी से और एक्सप्लेन किया कि सपोज मेरा डिमांड कर्व इस तरह का बना और 10 रुपए का प्राइस है, अगर मैंने उसको फॉल डाउन किया, 5 रुपए हाफ कीमत पे लाया, तो मेरी जो क्वांटिटी वो 6 बढ़ गई। इसका मतलब है कि ये फॉल डाउन हुआ लेकिन ये गुड मूव नहीं है, क्योंकि मुझे रेवेन्यू उतनी नहीं मिली। और अगर मेरे डिमांड कर्व इस स्लोप में जा रहा है और मेरे किसी भी गुड्स एंड सर्विसेज की प्राइस 10 रुपीज़ है और मैं 5 क्वांटिटी उसकी डिमांड करता हूँ, अगर मैंने उसकी डिमांड उसके प्राइस को अगर 7 रुपीज़ किया तो मेरा जो क्वांटिटी है वो हो गई है 20
क्वांटिटी में यूज़ करता हूँ, यानी ये वाली चीज़ मेरे लिए रेवेन्यू ज़्यादा दे रही है, तो मैं ऐसे ही गुड्स एंड सर्विसेज का सबसे पहले मेजर करूँगा, उसको डिमांड एनालिसिस के हिसाब से उसका कर्व बनाऊंगा, और कर्व बनाने के बाद मैं फिर उसका एनालिसिस करूंगा। बट बेसिकली बच्चे ये सवाल पूछते हैं हमसे कि सर, जब ये सारी चीज़ें हमको लिखित में हैं और हम उसको मैथमेटिकली कैलकुलेशन कर सकते हैं, तो ये डिमांड कर्व बनाने की आवश्यकता क्यों? या इतना ग्राफ बनाने के इतना एक्सप्लेनेशन क्यों देना पड़ता है? तो बेसिकली ऐसा सभी टीचरों को भी पता होगा, या सारे स्टूडेंट्स को भी पता है कि अगर आप इकोनॉमिक्स के पेपर में ग्राफ रिप्रेजेंटेशन नहीं दे तो आपके मार्क नहीं मिलते, या उसका ग्राफ इम्पोर्टेंस इतना क्यों है। तो बेसिकली जब मार्शल ने अपने कॉन्सेप्ट को समझाना स्टार्ट किया, तो उनकी सबसे बड़ी समस्या ये थी कि उन्होंने अदर तीन भी इक्वल का कॉन्सेप्ट लाया। इट मीन्स अजम्पशन, सर्टेन अजम्पशन के ऊपर ही लॉ ऑफ डिमांड डिपेंड है, और इलास्टिसिटी ऑफ डिमांड डिपेंड है। अब ये वाली जब चीज़ वो एक्सप्लेन करने आए, तो उनके पास सबसे बड़ी समस्या थी कि यार लेमैन को मैं कैसे समझाऊँ। तो उन्होंने एक मेथड यूज़ किया, और उसको हम लोग ने बोला ग्राफ मेथड, या ग्राफ का एक्सप्लेनेशन इसलिए हमारे इकोनॉमिक्स में बहुत ज़्यादा इम्पोर्टेंस रखता है। अब सवाल उठता है कि जो भी ग्राफ हम लोग डिज़ाइन करते हैं, तो उसका हम लोग फोरकास्टिंग मेथड कौन कौन से यूज़ करते हैं। तो फोरकास्टिंग मेथड जनरली हम लोग यूज़ करते हैं अपने इसमें दो डिफरेंट मेथड है जो हमारे ऑलवेज रिसर्च में भी काम आते हैं। एक है इंटरव्यू और सर्वे मेथड, और दूसरा है प्रोजेक्ट अप्रोच मेथड। इसके लिए बेसिकली स्टैटिस्टिक्स एक टूल्स चलाता है, या हमारा इकोनॉमिक्स के साथ स्टैटिस्टिक्स करके सब्जेक्ट जो है वो कंपलसरी हमको बच्चों को दिया जाता है। वो अलग सब्जेक्ट करके इन्वॉल्व होता है, लेकिन बेसिकली हम लोग उसको एप्लीकेशन इकोनॉमिक्स में कर सकते हैं। राहुल उसके दो सर, तीन मेथड। काइंडली हाँ जी, समराइज। ठीक ठीक है। तो इसके लिए स्टैटिस्टिक्स का यूज़ हम लोग कहाँ पे करते हैं? सर्वे अप्रोच करते हैं, उसमें तीन चार मेथड और यूज़ करते हैं हम लोग। एक है मूविंग एवरेज मेथड, उसके बाद टाइम सीरीज मेथड, ट्रेंड वैल्यू, और इन सारी चीज़ों से हम लोग अपना ग्राफ को बनाते हैं, और उसका फिर हम लोग एनालिसिस करते हैं, और फिर उसके बाद हम लोग उसको फार्मूले में पुट अप करते हैं, और इलास्टिसिटी को हम लोग फाइंड आउट करते हैं। ओके, थैंक यू मैडम। अगर किसी को कोई क्वेश्चन पूछना होगा तो पूछ सकते हैं। थैंक यू डॉक्टर राहुल सर। इज इट योर थैंक यू। सिलेबस टॉपिक? ये जो आपने अभी लिया है, ये सिलेबस का यस टॉपिक यस है? मैडम, हाँ सिलेबस का टॉपिक है। जी, ओके। थैंक यू सर। थैंक यू। चलिए, लास्ट पार्टिसिपेंट है आज के सेमिनार के, प्रशांत नारायणी सर। प्रशांत सर, आर यू देयर? येस मॅम. हाँ, आप प्रेझेंट करेंगे? वर्क करत नाही आहे मॅम. बरं, ठीक आहे, मी इकडनं प्रेझेंट करू? ओके मॅम, चालेल. मॅडम सुरू करायचं? जस्ट अ मिनिट. पीपीटी सबमिट किया है ना आपने? हाँ येस मॅम. 2 पीपीटी सबमिट किए. तर कोणता वाला घ्यायचा आहे? मॅम कोणता पण घ्या ना, दोन सारखे मॅम. आहेत? सारखेच आहे. तेच आहे मॅम. ते थोडं चुकलं होतं म्हणून. लेट सबमिट किया, जस्ट अ मिनट, रुक जाइए, मुझे डाउनलोड करना होगा क्योंकि आपने थोड़ा लेट सबमिशन किया था. रुक जाइए 2 मिनट. मॅडम माझं घेऊन घ्या ना आज. काय नाव? गायत्री कुकडे. ज- 1 मिनिट, मॅडम सरांचं होऊन जाऊ द्या, मग आपण नेक्स्ट तुमचं घेऊया. हो हो ठीक आहे सर.
प्रशांत सर पीपीटी दिसतंय का? हा हा दिसत आहे मॅम. सुरू करा. Good morning, everyone. I am Prashant Narayane, Assistant Professor of English at Jyotirao Phule Samaj Karya Mahavidyalaya, Umred. And I will be your guide in an exciting, thought-provoking whirlwind tour of poetry. In this presentation, we shall take our first tentative step towards learning to think about what is poetry. The presentation will be divided into brief overview of what is poetry, its definition, and the poetic forms, and the example of poetry. But first, let us ask what is poetry and why we should study it. I think it is perhaps best expressed in terms of a series of questions. These questions are: what is the ultimate source of poetry? Where does poetry come from? Is it come from high or inspired by God or Plato's form, or be it nature or spirit of nature that inspires poetry? Or then again, maybe what poetry is. Is it a form of self expression? So maybe the source of poetry is not an external God, but an internal consciousness or an internal self expression. My second question is: does poetry as a fiction draw us closer to or farther away from truth? What is poetry? There are a lot of people out there that will say poetry is all lies, that even bother, I even bother reading it. It doesn't teach us anything. Let us learn something new that is practical. On the other hand, some people say no, poetry is a higher kind of truth. Think about our religious book Ramayana and Mahabharata. They are all the great examples of poetry. Uh, Let us look at the third question, question number 3. Is the poet an artisan working a craft or a divinely inspired genius? In other words, what is more important in the production of poetry? In other words, do you have to be born poet, made a poet? Is it a craft? Is it a skill? Is it something that we can learn now? And finally, fifth question, is a poem self-enclosed artifact, the meaning of which is eternal and transcendent, or a product of various social forces? Traditional views of poetry is that poetry captures truth that are eternal. Like we say of Shakespeare, he was not for an age but for all time. The truth of his poetry is ever relevant, ever true. But on the other hand, other people, those say, no, poetry is not eternal. Poetry and the poetry and the arts in general are just a product of society, just like politics or economics or other product of society. Poetry is just another product, and that means it is not eternal, it is temporal. This question I have gone over. I want to emphasize that they are not merely academic questions. This is not just ivory tower stuff that has no meaning outside the academy. And I believe that how we define poetry in the poet has a bearing on at least three things. It has bearing on the way we view ourselves and our culture. Again, if poetry is eternal, somehow that makes us eternal. I mean, if there are ideas that are always relevant, then perhaps inside of us, there are ideas that are always relevant. What about culture and society? Much of our culture is stored in our arts, that is belles lettres, they call them. And so the way we define poetry actually is going to be linked to the way we define ourselves, who we are, what our purpose is, what the purpose of culture and society is. Another thing that poetry has bearing on our appreciation and estimation of such thing as beauty and truth. And then you give here that famous lines from kids: beauty is truth, truth beauty. Well, I want to show you that the way we define beauty is linked to the way we define truth. Because if we look at beauty as some kind of eternal standard, beauty with a capital B, we are probably going to look through that way and vice versa. So they are related. Finally, another thing that poetry has a bearing on is our ability to find meaning and purpose in the midst of tragedy. Now, think, unless we ourselves die young, we are going to have to go to through the grieving process. We have going to have to go through tragedy and despair.
And how are we going to deal with that? Well, I want you to know that long before any of us dealt with it, the poet have been dealing with the same issues forever, and that includes religious poetry, but it also includes secular poetry. Poetry helps us to understand why things happen to us and whether or not we have purpose. Now, my second part of my presentation is its forms and examples. Madam, next. Ma'am, Yes, it's a hello. types of poetic forms. Types of Yeah, yeah. poetic forms. Yeah, ma'am. Types of poetic forms. Next, ma'am. Lyric. Lyric. Yeah. The most famous or popular form of poetry, lyrics. It comes from the Latin word lyricus. It means of for the lyre. These short poems were originally accompanied by music. So, in lyric poetry, the mood is melodic and emotional. The writer uses words that expresses his or her state of mind, perception, and feelings rather than tell a story. Next, ma'am. This is the example of lyric poem. Next, ma'am. Next poetic form is ode. An ode is a short lyric poem that praises an individual, an idea, or an event. In ancient Greece, odes were originally accompanied by music. In fact, the word ode comes from the Greek word edin, which means to sing or to chant. Odes are often ceremonial and formal in tone. Next, ma'am. There are three main types of odes: the Pindaric ode, Horatian ode, and irregular ode. Next, ma'am. This is the example of ode by John Keats. The poem is ode on the Grecian urn. Ma'am, next sonnet. Okay. The word sonnet, it is the most popular form of poetry. The word sonnet stems from the Italian word soneto, which itself derives from sono, meaning a sound. It is a 14-line poem with a variable rhyme scheme originating in Italy and brought to England by Sir Thomas Watt and Henry Howard, Earl of Surrey, in the 16th century. Literally, a little song. The sonnet traditionally reflects upon a single sentiment with a clarification on turn of thought in its concluding line. There are many types of sonnets. Next, ma'am. But two main types are Petrarchan sonnet and Shakespearean sonnet. Ma'am, next. Next, ma'am. Example of the sonnet. This sonnet is by Elizabeth Barrett Browning, and it is an example of Petrarchan sonnet. Look at the rhyming scheme of this sonnet: A B B A B B A C D C D C D. The first 8 lines means octave, and latter 6 lines in sestet. Next, ma'am. Uh, it is an example of Shakespearean sonnet by William Shakespeare. Look at the rhyming scheme of this sonnet, the Shakespearean sonnet: A B A B C D C D E F E F and G G. The concluding stanza of this poem is rhyming couplet. Next, ma'am. Another form of poetry is ballad. The ballad is a form of narrative verse that is considered either poetic or musical. As a literary device, a ballad is a narrative poem typically consisting of a series of 4-line stanzas. Ballads were originally sung or recited as an oral tradition among rural societies and were often anonymous retellings of local legends and stories by wandering minstrels in the Middle Ages. These traditional or folk ballads are sometimes referred to as a popular ballads. Literary ballads are a deliberate creation by poets in imitation of the form and spirit of traditional ballad. Next, ma'am. This is the example of a literary ballad by John Keats, La Belladame Sans Mercy, means a beautiful lady without a mercy. Next, ma'am. Another form of poetry is elegy.
An elegy is a poem that reflects upon death or loss. Traditionally, it contains themes of mourning, loss, and reflection. However, it can also explore themes of redemption and consolation. Next, ma'am. Examples of the elegies are John Donne's The Flia and John Milton's The Lycidas. Next, pastoral poetry. A pastoral poetry is one that concerns the natural world, rural life, and landscapes. These poems have preserved from ancient Greece in the poetry of Hesiod to ancient Rome Virgil to the present day Gary Snyder. Next, ma'am. Example of pastoral poem. Christopher Marlowe's The Passionate Shepherd to His Love, published in 1599, is an early example of the pastoral mode. It is often studied as a well-known love poem. Example, come live with me and be my love, and we will all the pleasures. Prove that valleys, groves, hills, and fields, woods or steepy mountains, hills, and we will sit upon the rocks, seeing the shepherds feed their flocks by shallow rivers to whose fall melodious birds sing madrigals. Next, thank you, ma'am, and thank you everyone for listening carefully and attentively. Thank you. Thank you. Thank you, Prashant sir. Dr. Gayatri. Yes. मॅडम तुम्ही 2 डिव्हाइसनी जॉईन केलंय, तुम्ही प्रेझेंट कराल? नाही मॅडम, तुम्हीच करून घ्या. ओके. सरांना सांग मी 10 मिनिटं देते. पीपीटी काय नावाने सेंड केलाय? कॉमर्स पीपीटी म्हणून. देवांशच्या नावाने हा, हा. आहे. हो हो. उसको रीनेम करके भेजना था मैडम. हमारे यहाँ पे वो स्टोर रहता है ना आपके इसमें, तो यू शुड रीनेम इट बाय योर नेम. ओके मॅम. यस, दिसतंय का पीपीटी? हो हो. प्लीज स्टार्ट. Good morning, madam, and good morning, everyone. UGC HRDC RTM नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर 8th फॅकल्टी इंडक्शन प्रोग्राम मध्ये मी डॉक्टर गायत्री गजानन कुकडे, असिस्टंट लेक्चरर, राणी इंदिराबाई भोसले कॉलेज कुही, आपल्यासमोर सेमिनारचा विषय मी प्रेझेंट करत आहे, ई व्यवसायाचे स्थानिक बाजारपेठेवर होणारा परिणाम. नेक्स्ट. या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसत आहे की ई वाणिज्य म्हणजेच काय, तर इलेक्ट्रॉनिक्स वाणिज्य. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच एका कम्प्युटरच्या माध्यमातून होणारे व्यवहार जे टोटली डिजिटली स्वरूपातच केले जातात. नेक्स्ट. ई कॉमर्स मध्ये मानवाने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. यामध्ये प्रामुख्याने विज्ञान व तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होताना दिसत आहे. तसेच उद्योग क्षेत्रात तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होताना सुद्धा आपल्याला दिसत आहे. ई कॉमर्स सुरू करण्यासाठी कंपनीला भारतीय केंद्र सरकारकडून आधी परवानगी घ्यावी लागते. सरकारी काही रेग्युलेशन्स आणि रूल्स पूर्ण केल्यानंतर हा व्यापार आपल्याला सुरळीत चालू ठेवता येतो. भारत सरकारकडून जर तो व्यापार करण्यास आपल्यास मनाई नसेल तर तो व्यापार चालू ठेवून नियमाचे काटेकोरपणे पालन करावे लागते. ई कॉमर्स म्हणजेच ई वाणिज्याची सुरुवात भारतात बऱ्याच आधीपासून झाली, परंतु याला जास्त व्याप्ती व प्रसिद्धी मात्र 21व्या शतकात प्राप्त झाली आणि कोरोनाच्या काळात तर ई कॉमर्सवर भरपूर सारा भर होताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये प्रामुख्याने वस्तूची खरेदी विक्री करणे हा एक मोठं कार्य याच्यामध्ये होते.
त्यासाठी आपल्याला इंटरनेटच्या माध्यमाला उपयोगात आणावे लागते आणि सोयीस्कर आणि चांगले इंटरनेट कनेक्शन असणे आपल्यासाठी गरजेचे आहे. म्हणूनच यामुळे इंटरनेट वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच ईमेल म्हणजेच संगणक म्हणजेच कम्प्युटर याचा वापर अगदी खरेदी विक्री व्यवहारात अचूकता घेऊन आपली कार्यक्षमता वाढली आहे. इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने वस्तू म्हणजेच गुड्स, सर्व्हिसेस, पैसे म्हणजेच मनी आणि माहिती तसेच ग्राहकांना मिळणारे सॅटिस्फॅक्शन आणि त्या सेलर्स आणि बायरला मिळणारे सॅटिस्फॅक्शन याची देवाणघेवाण सुद्धा होऊ शकते. आजचे युग हा संगणक युग म्हणून ओळखला जातो. कारण आपल्याकडे चांगले संगणकासोबतच चांगले इंटरनेट कनेक्शन असेल तर आपण संपूर्ण जग आपल्या मुठीत असल्यासारखे वाटते. कम्प्युटर व इंटरनेटच्या माध्यमातून आपण एका क्लिकवर घर बसल्या ऑनलाईन खरेदी करू शकतो. आपल्याला पाहिजे त्या वस्तूची संपूर्ण माहिती गोळा करू शकतो. जसे वस्तूची किंमत, ऑनलाईन रेटिंग, वस्तूची क्वालिटी, प्रोड्युसिंग कंपनीची नावे इत्यादी सर्व माहिती इंटरनेटच्या माध्यमातून घेऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी वस्तू खरेदी करायची असल्यास आपल्याला घरापासून दुकानापर्यंत जावे लागते. त्यानंतर त्या दुकानात वस्तू पाहून त्याबद्दल किंमत आणि दर्जा याबद्दल चौकशी करावी लागते. एकापेक्षा जास्त वस्तू पाहिजे असल्यास त्या दुकानात मिळतीलच असे नाही. कधी कधी दुसऱ्या दुकानात पण जावे लागते. अशामुळे आपला वेळ व श्रम दोन्हीही जातात. म्हणूनच ऑनलाईनच्या माध्यमातून बसल्या जागी ग्राहक कमीत कमी आणि कितीतरी वस्तू शोधू शकतात. त्याही आपल्या पसंतीच्या व पाहिजे तेवढ्या प्रमाणात त्या वस्तू खरेदी करू शकतात. ई कॉमर्सची व्याख्या जर पाहिली गेली असल्यास ई कॉमर्स ही एक अशी सेवा आहे जी इंटरनेटच्या माध्यमातून ग्राहकांना पुरवली जात असते. थोडक्यात ई कॉमर्समध्ये सर्व खरेदी विक्रीच्या सुविधा या ग्राहकाला इंटरनेटच्या माध्यमातूनच पुरविल्या जात असतात. तसेच उपलब्ध पण करून दिल्या जात असतात आणि यात पेमेंट पण ऑनलाईन पद्धतीनेच केले जाते. म्हणजे सर्व व्यवहार हे डिजिटली स्वरूपाचे होत असतात. ई कॉमर्सचे प्रकार नेक्स्ट. नंतर आपण बघू ई कॉमर्सचे प्रकार. तर तुम्हाला स्लाइड्समध्ये दिसत असल्याप्रमाणे ई कॉमर्सचे प्रकार म्हणजेच व्यवसाय ते व्यवसाय, ज्याला आपण म्हणतो बिझनेस टू बिझनेस, की ज्यात पहिली कंपनी दुसऱ्या कंपनीकडून प्रोडक्ट तसेच सर्व्हिसेसची खरेदी करत असते. उदाहरणार्थ कच्चा माल खरेदी करण्याकरिता जपान, युरोपमधील देश मोठ्या प्रमाणावर हा व्यवहार करत असतात. दुसरा प्रकार जर पाहायचा असेल तर ग्राहक ते ग्राहक म्हणजेच कन्झ्युमर टू कन्झ्युमर, C2C सुद्धा याला म्हणतात. या प्रकारात ग्राहक स्वतः वस्तू तयार करून त्या वस्तू किंवा सेवा दुसऱ्या ग्राहकाला ऑनलाईन पद्धतीने विकते. तिसरा प्रकार जर पाहायचा असेल तर ज्याला म्हणतो आपण व्यवसाय ते ग्राहक म्हणजेच बिझनेस टू कस्टमर म्हणजेच B2C. या प्रकारात ई कॉमर्स कंपनी आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस थेट ग्राहकांना ऑनलाईन मार्केटिंगच्या द्वारे तसेच प्रमोशन करून विकतात. या व्यवहारात कुणी मध्यस्थी नसल्यामुळे वस्तू स्वस्त किमतीत मिळतात. त्यानंतर बघू की आपली ई कॉमर्सची प्रक्रिया कशी असते. या ई कॉमर्सच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम ग्राहक वेगवेगळ्या त्याला पाहिजे असलेल्या वेबसाईट पाहतो. म्हणजेच ग्राहक सबसे पहिले तो वेबसाईट पे आएगा. त्यानंतर त्याला पाहिजे असलेलं तो सामान खरेदी करतो. सामान खरेदी केल्यावर त्याला तिथे दोन व्यवस्था दिल्या असल्या, एक तर ऑनलाईन पेमेंट किंवा कॅश पेमेंट असे त्याला दोन पर्याय दिलेले असतात. त्यापैकी तो पेमेंटची आपला पर्याय शोधतो. त्यानंतर एका पर्टिक्युलर ॲपला तो पेमेंट करतो. ॲप हे जे आहे त्या कंपनीला माहिती सांगते आणि सप्लायर्स म्हणजे त्या कंपनीज काय करतात की ते सामान पॅक करून ग्राहकापर्यंत पाठवतात. अशा प्रकारे ई कॉमर्सची प्रक्रिया सुरू होते. ई कॉमर्सची उद्दिष्टे पाहायचं असेल तर नेक्स्ट. ई कॉमर्सची उद्दिष्टांचा विचार केला असता ई कॉमर्स माहितीचा अभ्यास करते. त्यानंतर ई कॉमर्सच्या देशात कोणता उपयोग केला जातो ते आपल्याला जाणून घेणे गरजेचे असते. त्याचप्रकारे ई कॉमर्सचा व्यवसायातून मिळणाऱ्या रोजगाराविषयी जाणून घेणे आवश्यक असते. या 3 उद्दिष्टामार्फतच आज आपण हा ई कॉमर्सचा विषय अभ्यासत आहोत. त्यानंतर आपण ई कॉमर्सच्या फायद्यांचा विचार करू. नेक्स्ट. ई कॉमर्सच्या फायद्यांचा अभ्यास केला असता ते फायदे आपल्याला 2 दृष्टिकोनातून मिळते. एक विक्रेत्यांच्या दृष्टिकोनातून आणि दुसरं म्हणजेच ग्राहकांच्या दृष्टिकोनातून.
विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून पाहिजे गेले असल्यास की हा व्यवसाय काही सेकंदातच प्रेक्षकांच्या जे आपले खरेदीदार असते त्यांच्या संपूर्ण श्रेणीपर्यंत पोहोचण्यास खूप उपयुक्त होतो. पैसे कमविण्याचे हे एक साधन आहे. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून घराघरामध्ये ई कॉमर्सच्या स्वरूपात पैसे कमविण्याचा प्रचलित मार्ग बनला आहे. एका क्लिकच्या माध्यमातून आपण अपेक्षित नफा प्राप्त करू शकतो. त्याच प्रकारे कमीत कमी वेळेमध्ये आपण संभाव्य ग्राहकांना ईमेल किंवा प्रोमोशनल ब्रोशर्सच्या पाठवून उत्पादन किंवा सेवेच्या पारंपरिक पद्धतीने जाहिरात न करता वेळ व श्रमाची तसेच पैशाची पण बचत होत असते. दुकानामध्ये जाण्याचा आपला वेळ वाचतो, त्रास वाचतो. रोख पैसे नसले तरी व्यवहार होतात डिजिटली आणि ऑनलाईनच्या माध्यमातून. बँकेत जाऊन पैसे काढण्याची आणि एवढे पैसे आपल्याजवळ हाताळण्याची गरज नसते. उत्पादकाकडून माल मिळत नसल्यामुळे कमी दरामध्ये सुद्धा आपल्याला माल मिळतो. कुठल्या प्रकारची चणचण किंवा टंचाई वस्तूच्या बाबतीत ग्राहकांना जाणवत नाही. नेक्स्ट, ई कॉमर्सचे परिणाम. ई कॉमर्सचा परिणामचा अभ्यास करत असताना ई कॉमर्स हे व्यापारासाठी प्रोत्साहनात्मक ठरले नाही, कारण ई कॉमर्समुळे भरपूर मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम भारतीय व्यापारावर पडलेला आहे. जे किरकोळ व्यापारी भारतात आपला व्यापार करतात तसेच ठोक व्यापाऱ्यांवर सुद्धा याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येत आहे. ई कॉमर्समुळे किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. उदाहरणार्थ, जर भारतात एखाद्या व्यापाराची कपड्याची दुकान आहे व तो ते कपडे ग्राहकांना योग्य दरात विकत आहे, परंतु त्यासाठी ग्राहकाकडे ते कपडे खरेदी करण्यासाठी व त्याची तपासणी करण्यासाठी त्याला व्यापाराच्या दुकानात जावे लागते. या उलट ई वाणिज्य कंपन्या त्या ग्राहकांना घरी बसल्या संगणकावर इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना कपड्याच्या विषयी माहिती देत असतो. त्यामुळे त्याकडे ग्राहक आकर्षित होतात. साहजिकच आहे की भारतीय किरकोळ व्यापाऱ्यांची विक्री कमी होत आहे. हा ई कॉमर्सचा सर्वात मोठा परिणाम होत असल्याचे आपल्याला दिसून येते. ज्यावेळी आपण ई वाणिज्यावरून कोणत्याही वस्तूची खरेदी करतो त्यावेळी त्या कंपन्या आपली फसवणूक तर करीत नाही ना. याचे तात्पर्य असे की वाणिज्य कंपन्या या वस्तूची किंमत ठरवतात आणि तेवढीच वाढीव किंमत लावून त्या वस्तूची किंमत ठरविताना त्यांना सूट देत असतात. ई वाणिज्यावर खरेदी करताना नेहमीच ग्राहकाची फसवणूक होत असते व ही फसवणूक होत आहे असं ग्राहकांच्या साधं लक्षात सुद्धा येत नाही. ज्यावेळी आपण एखाद्या व्यापाराकडून वस्तूची खरेदी करतो त्यावेळी आपल्याला जी वस्तू पाहायला मिळते तीच वस्तू आपण खरेदी करतो आणि नंतर त्याला पैशाचे भुगतान करतो. अशा प्रकारे ग्राहक आणि व्यापारामध्ये एक संबंध निर्माण होऊन एक आपुलकीची भावना निर्माण होते. परंतु जेव्हा आपण ऑनलाईन खरेदी करतो त्यावेळी खरेदीदार किंवा विक्रेता याचा काहीही संबंध येत नाही. कंपनीला फक्त आपले प्रोडक्ट कसे विकले जाईल याची चिंता असते. म्हणून ग्राहकांच्या आवडीनिवडी याचा पूर्ततेची खात्री करून घेऊ शकत नाही. तसेच कंपनीने एखादी वस्तू विकली किंवा त्यांचा ग्राहकाचा संबंध संपुष्टात येतो व वस्तू दुसऱ्या दिवशी खराब झाली तरी त्यांना कोठे शोधणार याची भीती नेहमीच ग्राहकांना असते. साहजिकच व्यापाराला त्याच्या दुकानात कमी फायदा होत असेल किंवा त्या वस्तू कमी विकल्या जात असेल तर त्याचा कराचा बोजा सरकारला देणे जमत नाही. यावरून आपल्याला दुकानाचा देखील खर्च सहन करावा लागतो. सरकारला जो कराच्या स्वरूपात जो आपण पैसा देतो त्याचा वापर सरकार देशाच्या कामाच्या विकासात खर्च करीत असतात. नवनवीन प्रकल्पाची उभारणी करीत असतात. देशाचा विकास करण्यासाठी तो पैसा वापरला जातो. कराच्या पैशाने सरकार देशाचा गावाचा विकास होत असतो. साहजिकच व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या या कराच्या रकमेत कमी झाल्यामुळे सरकारला देखील पैशाची कमतरता जाणवत आहे. दुसरं जर बघायचं गेले की समाजावर होणारा परिणाम तर ई कॉमर्सच्या माध्यमातून कंपन्या या सामान्य नागरिकांना फसवित असतात. ई कॉमर्स मध्ये एखाद्या वस्तूची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा जास्त ठेवली जाते हे ग्राहकांच्या कधीच लक्षात येत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूवर सूट देऊन जुना माल ग्राहकांना देण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. ई कॉमर्स वरून जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा त्यावेळी वस्तू घरी पोहोचल्यानंतर त्याची जबाबदारी संपते. स्नॅपडील वरून एखादी वस्तू खरेदी केल्यानंतर आपल्याला त्याचे पक्के बिल न देता फक्त डिलिव्हरी मेमो दिला जातो. ऑनलाईन खरेदी केल्यानंतर आपण जी क्वालिटी संगणकावर पाहिली होती तीच क्वालिटी आपल्याला मिळेल याची खात्री नसते.
साधारणतः मनुष्याला ई कॉमर्स वरून खरेदी करणे फार त्रासाचे जात असताना त्याला इंटरनेट विषयी जर काहीच माहिती नसेल तर तो मात्र या ई कॉमर्सचा उपयोग करू शकत नाही आणि ई कॉमर्स वरून खरेदी करताना सामान्य माणसाची पैशाची फसवणूक होण्याची पण शक्यता आपल्याला नाकारता येत नाही. ग्राहकांवर होणारे परिणाम जर आपण बघितले तर ई कॉमर्स मध्ये स्नॅपडील, अमेझॉन, फ्लिपकार्ट, येपमी.com यासारख्या कंपन्या प्रचलित आहे. हे ग्राहकांची सेवा नावावर या ग्राहकांची सेवेचा नावावर लूट करीत आहे. ई वाणिज्यात वस्तूच्या मूळ किमतीपेक्षा आधीच जास्त किंमत ठरवून व त्याची सूट देण्याचे लालच ग्राहकांना दाखवले जाते. त्यामुळे ग्राहकांना सुद्धा ई वाणिज्यात शक्यतो ग्राहकाला पक्के बिल दिले जात नाही. अशा परिस्थितीत जर वस्तू खराब झाली किंवा इतर कारणास्तव आपण त्या वस्तूचा उपयोग घेऊ न शकल्यास कंपनीवर क्लेम सुद्धा करू शकत नाही. ई कॉमर्स मध्ये खूपदा काही चुका होताना आपल्याला दिसून येतात. जसे काही दिवसांपूर्वी आपल्या लक्षात आले असेल की मोबाईलच्या कव्हरमध्ये एक साबण आले आणि असल्याची बातमी आपण नुकतीच ऐकली. तसेच रिकामे खोके सुद्धा ग्राहकापर्यंत पोहोचल्याची बातमी आपल्याला आलेली आहे. ई कॉमर्सच्या अटी व नियमाचे ग्राहकांना योग्य अंमलबजावणी करावी लागते. बहुतेकदा या अटी व नियम ग्राहकांच्या विरुद्ध असतात. त्यानंतर ऑनलाईन मध्ये खरेदी करत असताना प्रामुख्याने कुठली काळजी घ्यायला हवी तर गायत्री मॅडम थोडं समराईज कराल, वेळ झाला आहे. मेक इट येस शॉर्ट. मॅम, येस मॅम. काळजी घेत असताना आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना याबद्दलची शक्यता आपण जाणून घ्यावी. निकृष्ट दर्जाचे प्रोडक्ट्स आपल्या प्रोडक्ट्स व वास्तविक क्वालिटी बद्दल आपल्याला माहिती नसते. पुष्कळदा साईटवर प्रोडक्ट्सचे विवरण जे दिलेले असते ते ओरिजिनल वस्तू ही काही वेगळीच असते. याचा अर्थ असा की आपल्या हाती निकृष्ट दर्जाची वस्तू तर नाही ना. ऑनलाईन खरेदीचा सर्वात मोठा दोष म्हणजे शिपिंग चार्जेस मध्ये होणारा उशीर. सहजतः ऑनलाईन वेब स्टोर वस्तू स्वस्त असते पण शिपिंग चार्ज जोडून तीच वस्तू आपल्याला जवळच्या स्टोर मध्ये त्याच्यापेक्षाही जास्त महाग होते. डिलिव्हरीमध्ये होणाऱ्या उशीरमुळे आपल्याला त्या वस्तू लवकर हाताळता येत नाही. वस्तू परत करण्यास फार अडचणी तर निर्माण होणार नाही ना याची सुद्धा शक्यता आपण आधी तपासून घ्यावी. आणि ऑनलाईन खरेदी करतेवेळी जर आपण एखादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करत आहे तर त्यावेळेस त्या वस्तूची वॉरंटी आहे किंवा नाही याची खात्री करून घेणे. बिना वॉरंटीच्या असलेल्या वस्तूद्वारे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. नेक्स्ट, निष्कर्ष व शिफारसीचा अभ्यास केला असता ई कॉमर्स ई विक्रेत्याकडून वस्तूची खरेदी हे नामांकित विक्रेते आहे हे पाहणे आवश्यक आहे. नेक्स्ट मॅडम, तसेच विश्वासार्ह वेबसाईट वरून खरेदी करावी लागते. माउथ शट किंवा यांसारख्या इतरही अनेक वेबसाईटवर बद्दलची ग्राहकाची मतं वाचायला मिळतात. ही माहिती वाचून आपण लोकांचे रिव्ह्यू समजून घेतले पाहिजे. अर्थातच या माहितीची सत्यता पडताळून पाहणे हे देखील आवश्यक आहे. धन्यवाद मॅडम आणि धन्यवाद सर्वजण. इथे माझा विषय संपलेला आहे. थँक्यू डॉक्टर गायत्री. हॅलो मॅडम, भांगे सर बोलतो. माझं पण हाँ बोला. घेतात आहे. यस, अभी 12:30 तक वी हैव 10-15 मिनट्स मोर. फिर उसके बाद हम ब्रेक करने के बाद फिर हम मूडल साइट का क्रिएशन शुरू करेंगे. तो अगर आपको देना है तो अभी हम कंटिन्यू कर लेते हैं. भांगे सर. हो मॅम. ठीक हो आहे मॅम, माझं जी. घेऊन घे. बरोबर. ओके. मॅडम आपल्याजवळ 15च मिनिट आहेत ना फक्त. यस, एक पार्टिसिपेंट का लेते हैं, उसके बाद वी विल प्रोसीड फॉर लंच ब्रेक और फिर आगे का जो अपना आईसीटी का सेशन है वो शुरू करेंगे. बाकी सेमिनार्स अपने 15 को कंटिन्यू करेंगे. ओके. भांगे सर पीपीटी दिसतंय? हा. अगदी येस. थँक्यू मॅडम. सुरू करा आणि सर, वेळेवर 10 मिनिटांमध्ये संपवायचा प्रयत्न करा. अगदी
हम्म. गुड आफ्टरनून आणि नमस्कार सर्वांना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाअंतर्गत समाजकार्य ही जी शाखा आपण अध्ययनार्थी विद्यापीठाने सुरू केलेली आहे, त्यामध्ये व्यावसायिक समाजकार्याचा अभ्यास हा या शाखेअंतर्गत केला जातो. सुरुवातीला अगदी प्राचीन काळापासून समाजकार्य म्हणजे नेमकं काय हे आपण बघतच आलेलो आहे. किंबहुना सर्वांना या शाखेच्या संदर्भात आणि समाजकार्या संदर्भात सर्वांना ज्ञान आहे. आपण वैयक्तिक सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आपण करतो. पण नेक्स्ट स्लाइड. समाजकार्यामध्ये समाज कल्याण, समाजसेवा, सामाजिक नीती, सामाजिक सुरक्षा या शब्दांचा वापर आपण वारंवार होताना बघतो. किंबहुना कोविडच्या 2 वर्षाच्या या कालखंडामध्ये सुद्धा समाजकार्य नेमकं काय हे प्रत्येकाने अनुभवलेलं असेल, किंवा कोणी नाही कोणी आपल्या मध्ये असणाऱ्या सगळ्या लोकांनी सुद्धा समाजकार्याचा प्रत्यय सगळ्यांना आलेला असेल, किंवा तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सुद्धा समाजकार्य केलेलं असेल. परंतु या समाजकार्याचं अध्ययन करताना प्रामुख्याने व्यावसायिक समाजकार्य म्हणजे काय हे आपण अध्ययन करणार आहोत. या व्यावसायिक समाजकार्याच्या या आजच्या माझ्या या विषयामध्ये आपण प्रामुख्याने 7 मुद्द्यांना आपण हात घालणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः प्रस्तावना, त्याच्यानंतर समुदाय संघटनाच्या व्याख्या, समुदाय संघटनेचे उद्देश नेमके काय, आणि समुदाय संघटनेचे तत्व म्हणजे प्रिन्सिपल, समुदाय संघटन आणि समुदाय संघटनेच्या स्टेप म्हणजे पायऱ्या, आणि समुदाय संघटनेच्या कार्यकर्त्यांची भूमिका, ह्या गोष्टींचं आपण अध्ययन करणार आहोत. तर प्रथमतः प्रस्तावनेमध्ये आपण बघत असताना समुदाय संघटन ही समाजकार्याची एक पद्धत आहे. मुळातच समाजकार्याची 6 पद्धती आहे. ज्या 6 पद्धतीमध्ये व्यक्ती सहकार्य म्हणजे व्यक्तीसोबत कार्य, गटकार्य, समुदाय संघटन, समाज कल्याण प्रशासन, समाजकार्य संशोधन आणि सामाजिक क्रिया, या 6 प्रक्रिया 6 पद्धती आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त समुदाय संघटन ही पद्धत अध्ययन करणार आहोत. या 6 पद्धतीमध्ये प्रत्यक्ष पद्धत आणि अप्रत्यक्ष पद्धत. प्रत्यक्ष पद्धत म्हणजे ज्या समाजातील प्रत्येक लोकांसोबत, समाजातील प्रत्येक घटकांसोबत पूर्णतः संपर्क येतो, ती प्रत्यक्ष पद्धत, ज्याच्यामध्ये व्यक्ती सहाय्य कार्य, गटकार्य आणि समुदाय संघटन येतात. अप्रत्यक्ष मध्ये समाज कल्याण प्रशासन, समाजकार्य संशोधन आणि सामाजिक क्रिया, हे अप्रत्यक्ष म्हणजे आपला संबंध त्यांच्यासोबत येतो. सुरुवातीला समुदाय संघटन ही समाजकार्याची एक अशी पद्धत आहे ज्याची उत्पत्ती 19व्या शतकात दान संघटन समिती आंदोलन झाली आहे. या समितीने व्यक्ती सहकार्य व गटकार्याची सुरुवात केली. त्यांचे असे लक्षात आले की बऱ्याच सरकारी सहाय्यता समिती आणि कल्याण संस्थेमध्ये समायोजन नाही, म्हणजे कम्युनिकेशन नाही. त्यामुळे त्यांनी या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू केले. त्याच प्रयत्नातून समाजकार्याची पद्धत म्हणून सामुदायिक संघटनेचा जन्म झाला. मॅडम एकच. आता नेमकं सामुदायिक संघटन नेमकं काय आहे याच्या आपण बघत असताना, सामुदायिक संस्था ज्यात समुदाय आधारित संस्था म्हणूनही ओळखली जाते, ही अशी संस्था आहे जी समाजाच्या सामाजिक, आरोग्य, कल्याण आणि एकूण कार्यप्रणाली सुधारण्यासाठी कार्य करते. भौगोलिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या, डिजिटल दृष्ट्या बांधलेले समुदाय स्वतःला संघटित करतात. त्यांच्यासाठी ही संघटना काम करते. सामाजिक कल्याणासाठी कम्युनिटी ऑर्गनायझेशन ही एक प्रक्रिया आहे, जी प्रोसेस आहे, ज्याद्वारे समाजातील लोक वैयक्तिक नागरिक म्हणून किंवा गटाचे प्रतिनिधी म्हणून सामाजिक कल्याणाच्या गरजा निश्चित करण्यासाठी, त्यानंतर भेटण्याचे मार्ग आखण्यासाठी आणि आवश्यक संसाधित करण्यासाठी एकत्रित येतात. म्हणजे समुदायातील लोक वेगवेगळ्या उद्देशाने एकत्र एका गटामध्ये येतात. मॅम नेक्स्ट स्लाइड. सामुदायिक संघटन ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे एकमेकाच्या सानिध्यात राहणारे किंवा काही सामान्य समस्या सामायिक करणारे लोक त्यांच्या सामायिक स्वार्थासाठी कार्य करणाऱ्या संस्थेमध्ये एकत्र येतात. म्हणजे लोकांच्या वेगवेगळे उद्देश किंवा समस्या ह्या एकत्र सामायिक
शेअर करणे, त्यासाठी सुद्धा किंवा स्वार्थासाठी किंवा वेगवेगळ्या उद्देशासाठी सुद्धा ते एका कम्युनिटीमध्ये किंवा एका समुदायामध्ये एकत्र येतात. साधारणतः कम्युनिटी या शब्दाचा मराठी अर्थ समुदाय असा होतो. समुदाय म्हणजे एकाच ठिकाणी राहणारे किंवा विशिष्ट वैशिष्ट्ये असणाऱ्या लोकांचा समूह. तसेच कम्युनिटीला आपण एकाच ठिकाणी एकत्र राहणाऱ्या लोकांचा गट सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर संघटन म्हणजे समाजातील माणसांचा समूह बनवणे. सामाजिक जीवन सुरळीत चालवण्यामागे 2 मूलभूत तत्वे दडलेली आहेत. संघटनात्मक जीवन जगणे हे त्यामधील प्रमुख तत्व होय. तसेच परस्परासंबंधी आणि विचारांची देवाणघेवाण हे दुसरे तत्व आहे. मॅम नेक्स्ट स्लाइड. आता हे समुदाय जे संघटन आहे त्याचा नेमका उद्देश काय? तर समुदाय संघटनेचे उद्देश ऑब्जेक्टिव्ह ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन हर्बर आणि डनहम यांनी 1939 मध्ये नॅशनल कॉन्फरन्स ऑफ सोशल वर्क द्वारा नियुक्त केलेले लेन समितीच्या अहवालात समुदाय संघटनेचे पुढील उद्देश सांगितले आहेत. एक सामान्य उद्देशामध्ये त्यांनी सांगितले की आवश्यकतांचा शोध घेणे, सामाजिक आवश्यकता आणि अयोग्यतेवर प्रतिबंध आणि समाप्ती. तिसरा आहे साधन आणि आवश्यकतांचे स्पष्टीकरण आणि बदललेल्या आवश्यकतांचा चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी साधनांचा पुन्हा समायोजन. म्हणजे आपले जे उद्देश आहे किंवा ज्या काही गरजा आहे यांचं निश्चित आणि स्पष्टीकरणयुक्त आपल्याला दिसतील अशा पद्धतीने त्याचं समायोजन करणे हा सुद्धा प्राथमिक सामान्य उद्देश आलेला आहे. मॅम सेकंड स्लाइड. त्यामध्ये दुय्यम उद्देश सांगताना जसं सामान्य उद्देश पूर्तीसाठी समुदाय संघटनेचे काही त्यांनी सांगितले, त्याचप्रमाणे दुय्यम उद्देश देखील आवश्यकता डनहम यांनी सुद्धा सांगितले. त्यामध्ये ठोस नियोजन आणि विकासासाठी पर्याप्त आधार प्राप्त करणे आणि ते कायम ठेवणे. दुसरा आहे कल्याणकारी कार्यक्रम आणि सेवा सुरू करणे, विकसित करणे, त्यात संशोधन करणे. त्यामध्ये साधन आणि आवश्यकता आहे यामध्ये समायोजन स्थापित केले जाईल. तिसरा आहे समाजकार्याचा स्तर उंचावणे आणि स्वैच्छिक संस्थांचा प्रभाव वाढवणे. चौथा आहे परस्पर संबंध सुधार करणे आणि ते सुविधाजनक बनवणे. संघटन, गट आणि व्यक्तीमध्ये समन्वयासाठी त्यांना प्रोत्साहित करणे. पाचवा आहे कल्याणकारी समस्या, आवश्यकता आणि समाजकार्य उद्देश, कार्यक्रम आणि पद्धतींच्या संदर्भात जनतेची जागृती करणे. कार्यक्रमातील जनतेचा प्रभाव वाढवणे, त्यांचं सहकार्य वाढवणे. मॅम नेक्स्ट स्लाइड. या समुदाय संघटनेचे प्रमुख तत्व आहे ज्यात मॅकमिलन यांनी बऱ्याचशा संस्थांच्या अनुभवावर आधारित समुदाय संघटनेचे खालील तत्व सांगितलेले आहे. समुदाय संघटनेचे जे तत्व आहे त्यामध्ये पहिलं आहे समाज कल्याणासाठी समुदाय संघटन व्यक्ती आणि त्यांच्या आवश्यकतांशी बांधित आहे. समाज कल्याणासाठी समुदाय संघटनात समुदाय एक प्राथमिक सेवा मानली जाते. या समुदायात शेजार, मोहल्ला, नगर, जनपद किंवा राज्य, देश, आंतरराष्ट्रीय समुदायाचा समावेश होतो. तिसरा आहे समुदाय जसा असेल, जिथे असेल तसाच त्याचा स्वीकार केला जातो. समुदायाचे वातावरण समजून घेणे हे महत्वाचे आहे. हा आपला तिसरा उद्देश आहे. तिसरं तत्व आहे. चौथा आहे समुदाय संघटनेत समुदायातील सर्व लोकांचा सहभाग अपेक्षित असतो. समुदायात होत असलेल्या परिवर्तनाचा समुदाय संघटनेत स्वीकार केला जातो. समाज कल्याण संदर्भात कार्य करणाऱ्या सर्व संस्था परस्परांशी संबंधित असतात. मॅम नेक्स्ट स्लाइड. हे समुदाय संघटनेचे जरी तत्व झाले तरी समुदाय संघटन ही एक प्रक्रिया आहे. मॅम नेक्स्ट स्लाइड. हॅलो. यस सर, चेंज के लिए स्लाइड. समुदाय संघटनेच्या रॉस यांनी प्रक्रिया पुढील प्रमाणे सांगितल्या. याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्या आवश्यकता किंवा उद्देश निश्चित करणे आणि समस्या ओळखणे,
म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे जी प्रत्येकासोबतच घडते किंवा आपण त्याला क्लॅरिफाय करतो. त्याच्यानंतर आवश्यकता आणि उद्देशाचा क्रमबद्ध करणे. तिसरा उद्देश आहे की उद्देशानुसार नियोजन करणे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं नियोजन एकदम कणखर आणि परफेक्ट असतं. साधनांची जुळवाजुळव करणे. पाचवा उद्देश आहे की उद्देश पूर्तीसाठी योग्य ती कारवाई तसेच अंमलबजावणी करणे. सहावा आहे की लोकांच्या सहकारितेचा भावनेचा विकास करणे. सातवा आहे देखरेख व मूल्यांकन करणे. हा समुदाय संघटनेची ही प्रक्रिया आहे. याद्वारे आपण आपले ध्येय आणि ध्येय गाठण्यासाठी सक्षम होतो. ही आहे प्रक्रिया. मॅम सेकंड स्लाइड. त्यानंतर समुदाय संघटनेचे सर्वसामान्य प्रक्रिया जी खालीलप्रमाणे आपल्याला सांगता येईल की स्थानिक समुदायाचे ज्ञान प्राप्त करणे आणि मान्यता मिळविणे. स्थानिक समुदायाची लोकसंख्या, वय, लिंग, व्यवसाय, आर्थिक स्तर या संबंधित माहिती मिळविणे. स्थानिक नेत्यांची ओळख करणे. समस्या ओळखण्यासाठी समुदायात प्रोत्साहित करणे. पाचवा आहे व्यक्तीच्या आपल्या समस्या संदर्भात विचार करण्यास मदत करणे. सहावा आहे व्यक्तीला आपली महत्वपूर्ण समस्या ओळखण्यास मदत करणे. सातवं आत्मविश्वास वाढविणे. समाजकार्याचा उद्देश वैयक्तिक समूह आणि समुदाय विश्वास प्राप्त करणे. आपल्या आवश्यकतेसाठी साधनांचा प्रयोग करण्यास मदत करणे. आणि आठवा आहे क्रियात्मक कार्यक्रम निर्णय घेणे. मॅम नेक्स्ट स्लाइड. समुदाय संघटनेच्या पायऱ्या. स्टेप ऑफ कम्युनिटी ऑर्गनायझेशन. सेंटर आणि पॉल्सन यांनी समुदाय संघटनेच्या 7 पायऱ्या सांगितल्या, ज्याच्यामध्ये समुदायाचे विश्लेषण आणि निदान करणे, समुदायाची गतिशीलता, सामुदायिक स्थिती, औपचारिक संघटन, सर्वेक्षण, कार्यक्रम आणि नेतृत्व ह्या समुदाय संघटनेच्या पायऱ्या सेंटर आणि पॉल्सन यांनी सांगितल्या. सोबतच समुदाय संघटनेत कार्यकर्त्यांची भूमिका क्रॉस यांनी व्यावसायिक समाज कार्यकर्त्याची 4 भूमिका सांगितली आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शन, मार्गदर्शन म्हणजे गाईड. समुदाय संघटनेत कार्यकर्त्यांची भूमिका खूप महत्वाची असते, ज्यामध्ये कार्यकर्ता हा मार्गदर्शक असतो. तो निश्चित समस्यांना किंवा निश्चित गटाला संपूर्ण मार्गदर्शन करण्याचं कार्य करतो. त्याच्यानंतर सामर्थ्यदाता. तो एक सामर्थ्यदाता असतो की ज्याही व्यक्तीला समुदायामध्ये गरज पडली किंवा समुदायामध्ये आवश्यकतानुसार तो त्याला सामर्थ्यवान बनवतो किंवा पाहिजे तसा स्वीकारतो आणि अपेक्षित तसा बनवतो, असा तो सामर्थ्यदाता असतो. त्याच्यानंतर समुदायामध्ये एक विशेषज्ञ म्हणून सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका खूप महत्वाची असते. त्यासोबत एक चिकित्सक म्हणून सुद्धा त्याची खूप महत्वपूर्ण भूमिका तो समुदायात सामाजिक संघटनेमध्ये काम करत असताना निभवतो. तर एकूण या 7 मुद्द्यांच्या आधारे आजचा हा विषय आपण समजून घेतला. या संदर्भामध्ये काही कुणाला जर प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू. थैंक यू बांगे सर. चलिए आज के सेमिनार्स तो यहाँ पे ख़त्म होते हैं. नाउ इट्स 12:30. आप लंच ब्रेक ले सकते हैं. वी विल मीट एट 1:30 फॉर आवर नेक्स्ट सेशन. और 1:30 को आप हो सके तो लैपटॉप या तो डेस्कटॉप से ज्वाइन करिए, क्योंकि वो अपना प्रैक्टिकल सेशन रहेगा लाइक सैटरडे सेशन. तो लैपटॉप या तो डेस्कटॉप से ज्वाइन करिए 1:30. मॅम माझ्या लॅपटॉपमध्ये प्रॉब्लेम आला आहे, सुरू नाही होत आहे मॅम. तर मी मोबाईलवरून जॉईन झालो तर चालेल का? मोबाईलवरून जॉईन व्हा, पण तुम्हाला डेस्कटॉप वरती परफॉर्म करावं लागेल ना सर स्टेप्स. तर तशी काहीतरी अरेंजमेंट करून ठेवा. प्रयत्न करतो सुरू करायचा, पण माहित नाही काय प्रॉब्लेम आला आहे तर. ठीक आहे, तुम्ही हो. स्टेप्स नोट डाऊन करून घ्याल, नंतर परफॉर्म करून बघाल. पण सायमल्टेनियसली कराल तर प्रॉब्लेम्स लवकर सॉल्व्ह होतील. तर ट्राय करा लॅपटॉप ओके सुरू झाला तर. ओके, ट्राय करतो मॅम. ठीक है. चलिए मैं मीटिंग एंड कर रही हूँ. वी विल मीट एट 1:30.